आज आपण जे जमलेलो आहोत ते गेले जवळजवळ 10-1 वर्षापासून आपण जून महिन्यातल्या एखाद्या रविवारी नेहमीच असे जमत आलेलो आहोत. मानसच्या आणि आमच्या मनोदय ट्रस्टच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण दरवेळेला काही ना काही हा एज्युटेनमेंट प्रोग्राम करत आलेलो आहोत. आत्तापर्यंत देवराई, माझी गोष्ट, कदाचित, वो लम्हे, जन्मरहस्य, त्याचबरोबर माय डिअर यश, अस्तू, TCGN म्हणजे टेक केअर गुड नाईट असे विविध सिनेमे आपण इथे दाखवले आणि त्याच्यावर चर्चा करत आलेलो आहोत मान्यवरांकडून. आणि आज गेले 2 वर्ष जेव्हा करोनाचा काळ होता त्या काळात आपण ऑनलाईन एज्युटेनमेंट प्रोग्राम केले आणि आज पुन्हा जेव्हा सगळं हे संपलेलं आहे लॉकडाऊन वगैरे तेव्हा आपण पुन्हा ऑफलाईन प्रत्यक्ष आज इथे पुन्हा भेटत आहोत. ह्या पृथ्वी मोलाच्या गोष्टी आज आपण आता बघितल्यात, ऐकल्यात. त्यात पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला डोंबिवलीतले काही मान्यवरही आलेले दिसत आहेत. डोंबिवली महासंघाच्या अध्यक्षा विंदाताई भुसकुटे, आमच्या ट्रस्टी आणि डोंबिवलीतल्या ज्येष्ठ ॲडव्होकेट वृंदा कुलकर्णी, पत्रकार, दैनिक लोकसत्ताचे पत्रकार भगवान मंडलिक, तुम्हा सगळ्यांचंही स्वागत, मनापासून स्वागत. आणि आजच्या आता कार्यक्रमाचे जे पाहुणे आलेले आहेत तर सगळ्यात पहिले मी वर बोलवतो आहे या गोष्टी ज्यांनी लिहिल्या त्या या गोष्टींच्या लेखिका आणि ज्यांनी काउन्सिलिंगचे कोर्सेस केलेले आहेत, काउन्सिलर आहेत त्या, BA इन सायकॉलॉजी, नंतर MA इन सोशल वर्क आणि त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा त्यांनी आर्ट बेस्ड थेरपी आणि काउन्सिलिंगमध्ये केलेले आहेत. प्रयास हेल्थ इन्स्टिट्यूट बरोबर त्या वेगवेगळे काउन्सिलिंगचे कोर्सेस आणि वेगवेगळे रिसर्च ॲक्टिव्हिटीज चालवतात. त्याचाच एक भाग म्हणून सेफ जर्नीज नावाची लघुचित्र मालिका पण त्यांनी लिहिलेली होती, ज्याच्यात पर्ण आणि आलोक त्याच्याशी पण निगडीत होते. तर ती चित्रमालिका लिहिलेली होती. त्याचबरोबर ही आत्ताची चित्रमालिका त्यांनी लिहिलेली आहे. याचबरोबर इतरही या मानसिक आरोग्याशी निगडीत त्यांनी विपुल लेखनही त्या करत असतात. आणि इंटरनॅशनल एड्स कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांचे रिसर्च पेपर्स त्यांनी प्रेझेंट केलेले आहेत. आपण त्यांचं पुस्तकं देऊन स्वागत करत आहोत. आपले पुढचे पाहुणे आहेत. यातल्या काही गोष्टी ज्यांनी दिग्दर्शित केलेल्या आहेत ते दिग्दर्शक अनुपम बर्वे. त्यांनी BA इन परफॉर्मिंग आर्ट्स केलेलं आहे. त्याच्यानंतर मास्टर्स त्यांनी वेस्टमिनिस्टर स्कूलमधून दिग्दर्शनाचा डिरेक्शनचा कोर्स केलेला आहे आणि त्यातल्या परफॉर्मिंग आर्ट्ससाठी त्यांना सांस्कृतिक मंत्रालयाची स्कॉलरशिपही मिळाली होती आणि आता वेस्टमिनिस्टर स्कूल किंवा ललित कला केंद्रासारख्या मीडिया स्कूल्समध्ये ते अध्यापनही करत असतात. त्याचबरोबर ही जी सेफ जर्नीज या मालिकेचं सुद्धा त्यांनी दिग्दर्शन केलेलं होतं. आजच्याही मालिकेतल्या काही गोष्टींचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर एका काही फिल्मला वेगवेगळ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा नॉमिनेशन मिळालेलं आहे. त्यांना स्मिता पाटील बेस्ट डिरेक्टर अवॉर्ड देखील मिळालेला आहे. अनुपम, तुमचं इथे स्वागत. आपले पुढचे पाहुणे आहेत आलोक राजवाडे. यातल्या काही भागांचं ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे.
तुम्ही भाडीपाच्या भागातून त्यांना गेले 2 वर्ष भेटत आलेले आहात आणि या व्यक्तिरेखेच्या द्वारे. त्याचबरोबर त्यांचा जो सगळा कला प्रवास सुरू झालेला आहे तो आसक्त कला मंच आणि नाटक कंपनी इथून सुरू झालेला आहे आणि वेगवेगळ्या सिनेमात त्यांनी काम केलेलं आहे. भोजपुरी सिनेमातून त्यांची सुरुवात झाली आणि त्यानंतर विहीर किंवा रमा माधव आणि अगदी आत्ताचा तिथपासून ते आत्ताचा जो यावर्षी प्रसिद्ध रिलीज झालेला मी वसंतराव यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि आजच्या या संपूर्ण चित्रमालिकेतल्या काही भागांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. आलोक, तुझं मनापासून स्वागत. आपल्या पुढच्या पाहुण्या आहेत अभिनेत्री पर्ण पेठे. त्यांचाही कला प्रवास आसक्त कला मंच आणि नाटक कंपनी इथूनच झालेला आहे. रमा माधव, विहीर, कातळ किंवा आणि अशा विविध सिनेमातून, त्याचबरोबर सेफ जर्नीज या सिरियल लघुचित्र मालिकेतही काम त्यांनी केलेलं आहे आणि आजच्या या जी लघुचित्र मालिका पाहिली त्याच्या त्या निर्मात्याही आहेत. पर्ण, तुझं मनापासून स्वागत. ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे हे त्यांचे वडील, ही त्यांची वेगळी ओळख. त्याचबरोबर पुढचे पाहुणे आहेत आपले सर्वांचे तुम्हाला सगळ्यांना परिचितच असलेले डॉक्टर हमीद दाभोलकर, मनोविकार तज्ज्ञ, सातारा येथे प्रॅक्टिस करतात गेले अनेक वर्ष. त्याचबरोबर परिवर्तन ट्रस्टच्या माध्यमातून सातारा, पुणे, त्याचबरोबर आसामच्या तेजपूर सारख्या भागात मानसोपचाराची सेवा देत आलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. मन आरोग्याशी निगडीत भरपूर विपुल लेखन ते करत आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता आपण माझा पहिला जो प्रश्न आहे, म्हणजे आज आता आपण या सगळ्या सिरीज ज्या सगळ्या सिरीज जी बघितली तर त्याच्यातल्या एक सगळ्यात बघण्यात असं आलं की सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एकतर एखाद दोनच कॅरेक्टर्स किंवा पात्र होती. विषय खूप महत्त्वाचे होते, म्हणजे वेगवेगळे विषय आपण घेतले जे मानसिक आरोग्याशी किंवा सामाजिक आरोग्याशी निगडीत असलेले असे विषय होते. तर ते एवढे मोठे विषय अशा 9 मिनिटाच्या किंवा 9 ते 15 मिनिटाच्या ह्याच्यात बसवणं हे एक लेखिका आणि दिग्दर्शक म्हणून तुम्हाला किती आव्हानात्मक होतं किंवा ते आव्हान तुम्ही कसं पेललं याविषयी मला वाटतं. तुम्ही माईक आणून द्या त्यांना. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. बोलू जेव्हा हमीद दादांनी या विषयात म्हणजे या उत्तराची सुरुवात त्यांनी करावी, कारण याचा जन्म या सगळ्या कन्सेप्ट्स आणि या वेबसिरीजचा त्यांच्याकडे झाला आणि त्यांची काय त्याच्या मागची भूमिका होती त्याविषयी ते बोलतीलच. आणि इथं अनेक तज्ज्ञ आणि जाणकार मंडळी आहेत, त्यामुळे मी ह्या सगळ्या उत्तरांमध्ये माझा हे लिहिण्याचा सुद्धा आणि मानसिक आरोग्यातला सुद्धा शोधामध्ये मी जिथं आहे तिथं ही उत्तर द्यायचा मी प्रयत्न करते. पण जेव्हा हमीद दादा आमच्याशी बोलायला आले तेव्हा अर्थातच त्या अर्थाने वेबसिरीज म्हणून किती लिहावं त्यातला, कारण हे सगळे विषय तुम्ही म्हणलात तसं त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे आणि आपल्या प्रत्येकाचा सुद्धा मानसिक आरोग्याचा प्रवास सातत्याने चालू असतो आणि त्याच्यात आपण त्याचा एक तुकडा त्यावेळी बघू शकत असतो. त्यामुळे काय सांगायचं, काय पद्धतीने लोकांपर्यंत त्यातल्या सगळ्या गोष्टी पोचाव्यात, पण तरीसुद्धा तो काही खूप मोठा सिनेमा होणं शक्य नाही आहे. तर आम्ही याला ट्रिगर फिल्म्स असंच म्हणत होतो की आमची इच्छा अशी होती, जसे का
ती जाहिरात असते की यावर बोलू तितकं कमी आहे आणि त्यामुळे कितीही वेळ जरी दिला तरी तो कमीच पडेल असंही वाटलं. त्यामुळे एक ट्रिगर व्हावा की ज्याने ह्याविषयी विचार सुरू व्हावा, हे प्रश्न पडावेत, आपण उत्तरांपर्यंत सगळ्या पोचू असं नाही आणि आपापल्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आपल्याला तो प्रश्न कसा दिसतो हेही वेगळं असेल, पण ह्या सगळ्या विषयांना किमान आपण भिडावं, किमान आपल्या समोर एक ते प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने उभे राहावेत एका गोष्टीच्या मार्फत. कारण कधी कधी आपल्याला दुसरी समोरच्या गोष्टीतून आपलं आयुष्य बघणं जास्त सोपं पडतं. त्यामुळे खरोखर हा ट्रिगर म्हणून काय दाखवता येईल आणि किती दाखवता येईल, आणि आम्हाला अक्षरशः हमीद दादा जमिनीवर ठेवत होते, हेही तितकंच महत्त्वाचं आहे की आम्ही जितके उडू पाहत होतो तितकं ते आम्हाला म्हणत होते की नाही हे आणि इतकं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी त्याची व्याप्ती कशी ठेवली हो, अर्थातच ते चॅलेंजिंग होतंच, कारण हे विषयही काही सगळे सोपे नाही आहेत. पण सगळ्या टीमच्या प्रोसेसनी आमची एकमेकांशी चर्चा होत होती, आम्ही आयुष्यही बोलत होतो आणि हे सगळे विषयही बोलत होतो, तर त्यातूनच ती व्याप्ती ठेवता आली. दुसरं एक फक्त जस्ट टू ॲड टू दॅट, मैत्रा म्हणली तसं की या सगळ्या विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे. सो ट्रिगर फिल्म्स की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठा हर्डल, सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा आहे की आपण या सगळ्या गोष्टींबाबत बोलत नाही. डोकं दुखतंय, पोट दुखतंय, पाय मुरगळलाय, हे जितकं सहजपणे आपण एक दुसऱ्याला सांगू तितकं आपण, मला मेंटल हेल्थ इश्यू आहे, मला काहीतरी मानसिक त्रास होतोय, हे सांगत नाही, त्याच्याबद्दल स्टिग्मा आहे, टॅबू आहे. तर याच्यातलं पहिलं पाऊल असं असू शकतं की आपण त्याच्याबद्दल किमान डिस्टिग्मटाईज करूयात, बोलायला लागूयात. आणि बोलायला लागण्याचं पहिलं हे असं की कुठेतरी ट्रिगर करून आपण कॉन्व्हर्सेशन्स किंवा संवाद सुरू करू शकू का. म्हणजे या फिल्म्समधनं उत्तरं मिळणार नाहीत, पण किमान जे प्रश्न आज साचलेले आहेत ते किमान व्यक्त व्हायला लागतील. तर असा दॅट वॉज द इंटेन्शन. अँड प्लीज ॲड. नमस्कार. 2-3 गोष्टी मला ॲड करायच्या आहेत. एक म्हणजे काही महत्त्वाची नावं मला घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं की ज्यांच्या पूर्वीच्या कामामुळं, जे आमचे पूर्वसूरी आहेत ज्यांच्यामुळं ह्या कल्पना मनामध्ये आल्या, म्हणजे जसं की डॉक्टर मोहन आगाशे जे माझे स्वतःचे शिक्षक राहिलेत आणि या सगळ्यांचे पण गुरुतुल्य राहिलेले आहेत, ते की ज्यांनी सिनेमाध्यमं आणि मानसिक आरोग्य याच्या अनुषंगाने खूप काम केलेलं आहे, सातत्याने काम केलेलं आहे. त्यांचा प्रभाव निश्चितच या विचार करण्यावरती आहे. दुसरं नाव सुमित्राताई आणि सुनील सुक्तनकरांचं आहे की ज्यांनी लँडमार्क पिक्चर मराठीमध्ये याच्यावरचे केलेले आहेत, देवराईपासून ते कासोपर्यंत, ज्याच्यातले पण अनेक जण याच्यातला भाग राहिलेले आहेत. आणि तिसरे अतुल पेठे की ज्यांच्याबरोबर गेली 8-9 वर्ष आम्ही मानसिक आरोग्य आणि कला याच्या माध्यमातून होणारी अभिव्यक्ती याचा समाज प्रबोधनासाठी, उपचारांसाठी कसा वापर होईल याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतोय. तर या तिन्हीची पार्श्वभूमी त्याला आहे. मानसरंग नावाचा आम्ही एक उपक्रम करतो अतुल पेठ यांच्या बरोबर. तर त्यामधून त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या मार्गदर्शनातनं या कल्पना पुढे आल्या की युवकांचं मानसिक आरोग्य हा एक खूप महत्त्वाचा सध्याच्या कालखंडातला प्रश्न झालेला आहे. आपल्याला कदाचित कल्पना नसेल की भारतात दरवर्षी जवळजवळ 2 लाखच्या आसपास आत्महत्या होतात आणि त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे लाखभर आत्महत्या या 15 ते 35 या वयोगटातल्या असतात. म्हणजे कुठल्याही युद्धामध्ये, कुठल्याही दहशतवादी हल्ल्यामध्ये जेवढे मृत्यू होत नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त तरुण मुलं आपल्या देशातली स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य संपवत आहेत. म्हणजे काहीतरी गडबड आहे तिथे आणि भरपूर अशी आकडेवारी देता येईल. आणि या कालखंडात मानसिक आरोग्याचे प्रश्न सुरू होतात बहुतांश. त्यामुळे या वयातल्या मुलांसाठी त्या फिल्म असाव्यात, त्यांच्या मानसिक आरोग्याचा पट त्याच्यामधनं उलगडला जावा, पण त्या आजारांविषयीच्या फिल्म नसाव्यात अशी आमची इच्छा होती. की नाहीतर बरेच वेळेला मनोरुग्ण म्हटलं की आपल्याकडे वेडा, आणि वेडा म्हटलं की रस्त्यावरती दगड मारणारा, असं त्याचं स्टिरिओटायपिंग झालेलं आहे. तर ते होऊ नये याच्यामधून माध्यम दुहेरी पद्धतीनं काम करतं. काही वेळेला ते दाखवलं जातं आणि त्यातनं अपेक्षित परिणामापेक्षा वेगळाच परिणाम होतो. त्यामुळे ते होऊ नये
माणसाच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींशी संबंधित या फिल्म आहेत आणि त्याचा वापर हा चर्चा ट्रिगर करण्यासाठी व्हावा. हे 3 आम्ही मला वाटतं की बेसिक त्याचे ठेवले होते. की अनेकदा काय होतं की आपण मोठी फुल लेंथ फीचर फिल्म बघतो, पण ती बघितल्यावर इतके आपण ओव्हरवेल्म झालेला असतो, वेळ संपलेला असतो की चर्चा करायला वेळ मिळत नाही त्यानंतर. म्हणून छोटीशी फिल्म परंतु चर्चा करायला आपल्याला वेळ मिळावा अशी त्यामागची धारणा होती. खूपच छान या सगळ्या गोष्टी मी आपण आता जे डॉक्टर हमीद म्हणाले त्याप्रमाणे खरोखरच मनाला ह्या विषयांना हे जरी आजार याच्यात दाखवलेले नसले तरी मानसिक आरोग्यविषयक सगळ्या समस्या ज्या आहेत की ज्या पुढे आरोग्याचे प्रश्न उभे करू शकतात अशा समस्यांचा उहापोह कुठेतरी या सगळ्या गोष्टींमधून झालेला आहे आणि जो आणखीन विस्तृतपणे करण्यासाठी आपण आज इथे जमलेले आहोत. तर जी आपण पहिली गोष्ट बघितली की गोष्ट अर्जुनची गोष्ट बघितली तर त्याच्यामध्ये मी दाखवलं की ती म्हणजे आई पण दारू पिते आहे किंवा आई दारू पीत बसलेली आहे. तर ही कल्पना एक लेखिका म्हणून कशी सुचली तुला? खरं म्हणजे ती दारू पित नाहीये, बसली आहे ती पिताना. तिने एक धक्का द्यायचा, तिला एक शॉक द्यायचा आहे अर्जुनला, त्यातून तिने एक आरसा दाखवते असं आपण म्हणू. तर ही आरसा दाखवणं हे का महत्त्वाचं इथपर्यंत आलो की कधी कधी त्या फिल्ममध्येही आहे तसं की जशास तसं करून काही होत नसतं किंवा जी आपली बाउंड्री सेटिंग ज्याला आपण म्हणतो, जे मानसिक आरोग्यासाठी आपल्या आणि आपल्याबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, पण ती बाउंड्री नक्की कुठं ठेवावी हे विशेषतः भारतीय स्त्री म्हणून समजणं फार अवघड जातं. कारण आपल्या बाउंड्रीज आपण इतक्या आपल्यालाच कधी कधी समजत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही बाउंड्री आपली न ठेवणं हे योग्यच आहे किंवा आपल्याला तसं शिकवलेलंही नसतं. कुठं बाउंड्री आली म्हटलं की असं कसं प्रश्न विचारला जातो. पण खरं म्हणजे आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्या ॲसर्शनसाठी आपण सबमिट होऊ नये पण तसंच ॲग्रेसिव्हही होऊ नये यासाठी ती बाउंड्री महत्त्वाची असते. पण कधी कधी जेव्हा ती इतकी डॅमेज होते, ती इतकी तुटत जाते बाउंड्री की आपल्याकडून जी रिॲक्शन येते म्हणजे जशी इथं आईकडून आली आहे असं वाटतं की ती सुद्धा डॅमेजिंग आहे का काय, ती सुद्धा व्यसनाकडे जाते का, ती म्हणते की तू असं केलंस तर मी पण तेच करू का. तर खरं म्हणजे तसं नाही आहे. ती जी बाउंड्री आहे ती दोघांनीही हील व्हावं, दोघांनीही बरं व्हावं हेच त्याच्या मागची इच्छा तीच आहे. पण कधी कधी जेव्हा आपल्या अगदी जवळची व्यक्ती काहीतरी वागू शकते जिथं संवादालाही काही जागा नाही असं वाटतं, तिथं आरसा दाखवणंही महत्त्वाचं असतं. तिथं ते कसं दिसतं आणि जे ती आईही म्हणते की दोघांना 2 नियम एका घरात लागणार नाहीत. तर एका घरात 2 जण राहत असतील तर त्यांच्यामध्ये काय पद्धतीची समता असावी. समानताही नाही म्हणणार कारण प्रश्नही वेगवेगळे असतात. म्हणजे इक्वॉलिटी आणि इक्विटीमधला जो फरक आहे की दोघांच्या गरजा समजून घेऊन दोघांमध्ये जी समता असावी त्याबद्दल कसं बोलता येईल ह्याचा ती प्रयत्न करते आणि या गोष्टीमध्ये थँकफुली तो वर्क झाला आणि त्यामुळे त्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. पण त्या अर्थाने मला असं वाटतं की ती दाखवू पाहतीये, ती त्याच्याशी संवाद करू पाहतीये आणि ही गोष्ट जितकी ॲडिक्शन या विषयाबद्दलची तितकीच मला असं वाटतं की पालकत्वाबद्दलची सुद्धा आहे की मुलांशी काय पद्धतीने संवाद करता येईल, त्यांना कसं म्हणता येईल की तुमच्या भावनांना इथं जागा आहे, तुमच्या बोलण्याला इथं जागा आहे, प्रश्न आपण एकत्र सोडवू शकतो. जे काही प्रश्न आहेत ते आपण अंडर द कार्पेट नाही सारणार, तुमच्या भावना समजून घेतल्या जातील पण त्यांच्यापासून पळ काढणं हा मात्र त्याच्यावरचा उपाय नाही आहे. आणि जर का ह्या पद्धतीने आरसा दाखवला गेला की दोघंही जण तेच करतायत तर काय होऊ शकेल ह्याचाही एक विचार त्यातून सुरू होऊ शकतो. इथून लॉजिकली हा विचार करताना तिथंच येऊन आम्ही पोचलो की असं दाखवावं. बरोबर. म्हणजे एकीकडे पालकत्वाचाही धडा याच्यातनं थोडा मिळालेला आणि व्यसनाशी कसं डील करावं किंवा तेही कुठेतरी याच्यात दाखवलेलं आहे. तर अनुपम पुढचं मला वाटतं ही दिग्दर्शित तू केलेली आहेस. तर एकीकडे एक छान तो बघताना एक छान दाखवलं की तो जेव्हा नशा करून येत असतो, घरी येत असतो, तेव्हा मागे एक बॅकग्राऊंडला एक मुलगासुद्धा पूर्णपणे मोबाईलमध्ये गुंतलेला दाखवला आहे. म्हणजे एकीकडे तेही कुठेतरी
तरुणांमध्ये तेही व्यसन वाढायला लागलेलं आहे हे दाखवण्याचा त्याच्यात प्रयत्न होता का? आणि दुसरं म्हणजे की म्हणजे ज्या आईचा एकीकडे जो दारू पिण्यावरचा रागही आहे, त्या मुलाचा जो दारू पितोय तो त्या दारू पिण्यावरचा राग आहे, त्याचबरोबर दुसरीकडे मुलाने त्या वाटेवरून परत यावं ही कळकळही आहे. तर असा म्हणजे भावनांचा पण चांगला कॅलिडोस्कोप आहे सगळा त्याच्यामध्ये. तर हे सगळं कलाकाराकडून करून घेताना काही एक दिग्दर्शक म्हणून काय? एकतर लकीली ते दोघंही खूप भारी ॲक्टर्स आहेत. म्हणजे ते दोघंही असे आहेत, गीतांजली काय शिवराज काय, की ते काहीही करू शकतात. मी ते लिटरली काहीही करू शकतात, इतके ताकदीचे कलाकार आहेत. त्याच्यात गंमत अशी आहे की आईचं कॅरेक्टर गीतांजली करते, ती पिण्याची ॲक्टिंग करते पण ती पेलेली नाही आहे. शिवराज अर्जुन आहे तो पिऊन आलाय पण तो न पेलेल्याची ॲक्टिंग करतोय. आणि त्या दोघांनी एकमेकाच्या सामोरे यायचं आहे आणि ते दोघंही त्याच्यात ती आयरनी आहे की एक पेलेला आहे पण न पेल्यासारखा दाखवतोय, एक पेलेलीच नाही आहे पण मी पिऊनच बसली आहे असं दाखवते. त्याच्यात गंमत अशी होती की शिवराज वायचळनी कधीच आत्तापर्यंत दारू पेलेली नाही, पण तो चांगला ॲक्टर असल्यामुळे त्याने दारुडे बघितलेत किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिघातले लोक बघितलेत जे पिऊन येतात. सो ते एकतर दिग्दर्शक म्हणून तो एक सोपा भाग होता, की सोपा म्हणजे त्या अर्थी की ते दोघंही ॲक्टर्स खूप चांगले आहेत. सो त्यांच्याबरोबर आमचे संवाद फार गमतीशीर होत होते. आम्ही ती संहितेबरोबर बसत होतो जेव्हा शूटच्या आदले काही दिवस आम्ही जेव्हा त्याच्यावर काम करत होतो तेव्हा की इंटेन्शन्स काय काय आहेत, मोटिवेशन्स काय काय आहेत. आईच्या याच्यात सुद्धा ती सुरुवातीला म्हणजे दारू पितच बसली आहे अशा पद्धतीने त्याला पहिल्यांदा सामोरं जाते, पण मग नंतर त्याच्यातला तो सगळी ती छटा बदलत जात ते दोघंही कुठेतरी एका प्लेनला येऊन हाफवे भेटतात. तर नक्की याच्यातनं काय डिराईव्ह करायचं आहे? मग त्याला फक्त शॉक द्यायचा आहे, त्याचं पूर्णपणे व्यसनमुक्तीकडे न्यायचं आहे, की त्याला समजूत द्यायची आहे, त्याच्याशी संवाद सुरू करायचा आहे. खरं दारू हाच प्रॉब्लेम आहे का दुसरे काही प्रॉब्लेम आहेत आणि दारू हा एस्केप आहे? म्हणून ती तिकडे म्हणते सुद्धा एकदा त्याला की उत्तर आहे का पळवाट आहे. तर दारू हा तुला एस्केप मिळतोय, यू आर नॉट, म्हणजे प्रॉब्लेम असेल तर तो मुळात आयडेंटिफाय करायला लागेल आणि मग त्या प्रॉब्लेमला जाऊन भिडावं लागेल, त्याच्यापासून पळून जाऊन चालणार नाही. तर सो याच्याबद्दल गमतीशीर चर्चा होत होत्या ॲक्टर्स बरोबर. आणि ते दोघंही ॲक्टर्स असे आहेत की ते फक्त मग ओळी बघतील आणि जाऊन परफॉर्म करतील, सांग रे बाबा काय करायचं आहे, अशा पद्धतीचे नाही आहेत. तर ते दोघंही नोट्स काढत होते, दोघंही विचारत होते, दोघंही इंटरेस्टिंगली समजून घेण्याचा प्रयत्न करत होते की या पात्रापर्यंत पोचायला काय काय करता येईल. सो आमची प्रोसेस खूपच रिवॉर्डिंग होती दोघांबरोबर. आत्ताच माझे मित्र आणि डोंबिवलीतले सायकॅट्रिस्ट डॉक्टर दुष्यंत भादलीकर ते पण आलेले आहेत, त्यांचं पण मनापासून स्वागत. याच्यात असं दाखवलं आहे की तो जो मुलगा आहे अर्जुन, म्हणजे कुठेतरी बोलताना असं जाणवतं की त्याचा प्रेमभंग झालेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणून तो व्यसनाकडे वळलेला आहे. तर खरंच असं प्रेमभंगामुळे व्यसनाकडे माणूस वळतो का? म्हणजे आपल्याकडे देवदाससारख्या सिनेमातून ही जी एक काय म्हणतो धारणा आहे ती दृढ होत गेलेली आहे. तर म्हणजे व्यसन प्रेमभंगामुळे लागू शकतं का, किंवा इन जनरल व्यसन लागण्यामागची कारणं कोणती असू शकतात? प्रेमभंगामुळं व्यसन लागण्याचा विषय एकदम तरुण मुलांच्या जिव्हाळ्याचा असतो. मी ज्या वेळेला व्यसनमुक्तीविषयी बोलतो ना त्यावेळेला मी असं विचारतो, तुम्हाला प्रेमाचं देवदासीकरण म्हणजे काय माहिती आहे का, असा प्रश्न विचारला की सगळी मुलं खळखळून हसतात. त्यांना माहिती असतं, कारण की प्रेमभंग झाला की आपल्याकडे एक सिम्बॉलच तयार करून ठेवलेलं आहे की तुम्ही किती त्या मुलीवर प्रेम करत होता याचं यार्डस्टिक मोजमाप करायची तर तुम्ही स्वतःला किती इजा करून घेता, हे त्याचं आपल्याकडे सिनेमानी दाखवलेलं स्वरूप आहे. आणि त्यामुळं आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात हे दिसून येतं. पण नुसतं तो प्रेमभंगाशी संबंधित भाग नाही आहे, तर साधारणपणे ताण आणि व्यसन यांचा खूप जवळचा संबंध असतो. ज्यावेळेला ताण वाढतो त्यावेळेला आपल्याकडे समाजामध्ये ताण हाताळण्याची एक पद्धत म्हणून व्यसन बघितलं जातं. आणि तसे वाक्यप्रचार पण तुम्ही ऐकलं असेल, गम का साथी रम, हे जणू काही
नेहमी खरे बोलाव्यासारखा सुविचार असल्यासारखं आपल्याकडे प्रचलित झालेल्या गोष्टी आहेत की तुम्हाला दुःख झालं तर तुम्ही व्यसन करा. तर ही अशी धारणा समाजामध्ये आपल्या तयार केली जाते, सिनेमामध्ये दाखवलं जातात. त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि व्यसनाने तात्पुरतं बधिरत्व येतं. कुठल्याही व्यसनाने माणसाच्या मनाला तात्पुरतं बधिरत्व येतं. त्यामुळे ताण तणावामधून व्यसन हा एक भाग आहे. पण इतकं सोपं पण नाही आहे व्यसनाचं. जे तुम्ही पुढचा प्रश्न विचारलात की कशामुळे व्यसन लागतं, तर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर 3 प्रकारची कारणं असतात त्यात. एक जैविक म्हणजे जी शरीराशी संबंधित आहेत, तुमच्या मेंदूमधल्या काही बदलांची संबंधित आहेत, जीनशी संबंधित आहेत, बायोलॉजिकल ज्याला म्हणतात. दुसरी असतात मानसिक, सायकोलॉजिकल, ज्याच्यामध्ये ताणतणाव येतात किंवा उतावळेपणा येतो त्या स्वभावाचा. आणि तिसरी असतात सामाजिक. तर उलटं सुरू करूया. म्हणजे सामाजिक म्हणजे आता आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे की जास्तीत जास्त लोकांनी दारू प्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी व्यसनाधीन व्हावं अशा स्वरूपाची यंत्रणा जणू काही शासन चालवतंय का. म्हणजे महिला दारू पित नाहीत तर स्टोअरमध्ये वाईन उपलब्ध करून द्या, म्हणजे सोपं जाईल त्यांना दारू घेणं ना. महिला थोडे ना जाऊन दारूच्या दुकानातनं दारू आणणार, तर जाता जाता ग्रॉसरी शॉपमधनं घेऊन जाणं सोयीचं आहे. म्हणजे सहज उपलब्धी करून देणं दारूची, हे ज्यावेळेला धोरण होतं त्यावेळेला स्वाभाविक तुमच्या घराच्या जवळ जर दारू आली तर पिणाऱ्यांची संख्या वाढते. पिणाऱ्यांची संख्या वाढली तर जो पिण्याची सुरुवात करतो त्याच्यातले साधारण 10-12% व्यसनाधीन होतात. त्यामुळं उपलब्धी आणि आजार याचं खूप जवळचं संबंध आहे एक. दुसरं, ज्यांच्या स्वभावात उतावळेपणा असतो, ज्यांना चिंता हाताळता येत नाही, ताण खूप येतो, निराशा येते, ते काही लोक दारूमध्ये उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात, पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि ही मानसिक कारणं झाली. आणि काही जैविक कारणं पण असतात. म्हणजे या सिनेमातल्या मुलाच्या वडिलांना व्यसन आहे जर आपण बघितलं तर. म्हणजे कुटुंबामध्ये आपण बघतो, आपण दैनंदिन जीवनात अनेकदा बघतो की कुटुंबामध्ये दारू पिऊन आजोबा गेलाय, वडील गेलेत, मुलाला पण आजार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर सगळ्यांना व्यसन येईल असं नाही त्या घरात, पण बाकीच्यांच्या तुलनेनी ज्यांच्या घरात व्यसन नाही त्यांच्या तुलनेनी ज्यांच्या घरात व्यसनाची हिस्ट्री आहे त्यांना व्यसनाधीन होण्याची शक्यता जास्त आहे. हे त्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे या तिन्ही कारणांच्या एकत्रित येण्यामधनं व्यसनाधीनता तयार होते. खूप छान. आणि या गोष्टीमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे की कुटुंबियाची भूमिका. तर व्यसनातून बाहेर येण्यासाठी कुटुंबियांची भूमिका काय असायला पाहिजे. इथे आईची जी भूमिका दाखवलेली आहे ती त्या दृष्टीनेच दाखवलेली की कुटुंबियांनी कसं त्याला मदत करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे. तर किंवा बऱ्याचदा असंही आपण बघतो की एक त्या व्यसनाधीन व्यक्तीच्या सगळ्या त्या व्यसनाशी रिलेटेड जे बिहेवियर असतं त्या बिहेवियरवर घरच्यांचा डिपेंडन्स निर्माण होतो, ज्याला आपण को डिपेंडन्स असं म्हणतो. तर हे सगळं त्या कुटुंबियांनी कसं हँडल करायला पाहिजे. एक माझे मित्र आहेत मानसोपचार, ते खूप चांगलं उदाहरण देतात खरुजेच्या आजाराचं. की खरुजेच्या आजारामध्ये एका माणसाला घरामध्ये खरूज झाली तर सगळ्यांना उपचार घ्यायला लागतो. तसं व्यसनाचं पण आहे. म्हणजे तुम्ही जर एका माणसं घरात तुमच्या व्यसनी झालं तर त्याचं सगळ्यांवरती परिणाम पडत असतो त्याचा. आणि त्यामुळे सगळ्यांना या ना त्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागतं. आणि त्यात अनेक पात्यांवरती अडचणी येतात. म्हणजे आपल्या समाजात आपण जर बघितलं तर व्यसनाविषयी गैरसमज खूप आहेत. म्हणजे पहिलं कुटुंबाची धारणा काय असते, याला मस्ती चढली आहे, नाटक करतोय, फटके द्या, पैसे जास्त झालेत, हे सगळी कुटुंबातली पहिली साधारण धारणा असते कोणी व्यसन करायला लागलं जास्त की. आणि त्यामुळं तशा स्वरूपाचे उपाय देखील केले जातात. तुम्ही पेपर बघितला तर गेल्या 15 दिवसात आपण दारू पित होता म्हणून मुलाच्या आईनी किंवा वडिलांनी खून केला किंवा नशेमध्ये मुलांनी आई वडिलांना मारलं, अशा बातम्या 4-8 दिवसातनं आपल्या आजूबाजूला येत असतात. म्हणजे तेव्हा तो माणूस त्याचं व्यसनमुक्ती करायचा उपचार हे त्याच्याविषयी त्यांना कल्पनाच नसते. वैतागून अशी परिस्थिती येते की ते त्याला जीव घेण्यापर्यंत परिस्थिती जाते. म्हणजे लोकांना माहिती नसणं व्यसन हा आजार आहे, ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची बाब कुटुंबाला समजावून सांगायला लागते आपल्याला. आणि दुसरी महत्त्वाची बाब असते की आपल्याला जो राग किंवा उपचार करायचा आहे तो त्या व्यसनी व्यक्तीच्या आजाराचा करायचा आहे.
राग आपण त्या व्यसनी व्यक्तीचा करून उपयोग नाही. जसं गांधी म्हणायचे की आपल्याला ब्रिटिशांच्या सत्तेचा राग करायचा आहे, आपल्याला त्यांच्या पाशवीपणाचा राग करायचा आहे. ब्रिटिश माणूस हा आपला मित्र आहे, तसा तो व्यसनी माणूस हा आपला मित्र आहे. त्याला आपल्याला जर राग करायचा असेल तर त्याच्या व्यसनाचा करायचा आहे. हे कुटुंबांना समजत नाही आणि मग त्यामधून ते त्या चक्रामध्ये अडकत जातात, गुंत्यामध्ये अडकत जातात. त्यामुळे कुटुंबाला सहभागी करून घेणं व्यसनमुक्तीच्या उपचारामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. आणि जे कुटुंब सहभागी होतं त्या व्यक्तीची व्यसनमुक्ती दीर्घकाळ टिकू शकते, कारण की पत्नीवर परिणाम होत असतात, आईवडिलांवर परिणाम होत असतात, मुलांवर परिणाम होत असतात. या सगळ्याचा सहभाग व्यसनमुक्तीच्या उपचारात खूप महत्त्वाचा राहतो. बरोबर आहे. आणि त्या दृष्टीने जे म्हणजे पूर्ण जी अल्कोहोल अनॉनिमस किंवा अल अनॉन म्हणून ज्या सगळ्या हे चालतात त्याच दृष्टीने चालतात की अल अनॉन हा याच्यामध्ये सगळ्या कुटुंबियांचा स्वमदत गट असतो. आमच्या इथे सुद्धा आम्ही मधुशाला म्हणून ज्या व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी स्वमदत गट चालवतो आहोत. या सगळ्या त्यातल्या काही 2-3 गोष्टींमध्ये एक म्हणजे मुलामुलींची मैत्री म्हणा किंवा त्या मैत्री हा विषय 2 गोष्टींमध्ये आलेला आहे. तर परिणाम मला तुला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की एकूण या मैत्री या विषयाकडे समाजाने ज्या किशोरवयात मुलामुलींची मैत्री होते किंवा नंतरही पुढे जी मैत्री असते त्या सगळ्याकडे समाजाने कसं बघायला पाहिजे किंवा मुलांनी सुद्धा त्या सगळ्या मुलामुलींनी सुद्धा विचार कसा करायला पाहिजे. जसं त्या गोष्टीत प्रियाच्या गोष्टीत मला वाटतं सांगितलेलं आहे की प्रियाने त्या महेशच्या गोष्टीतही आहे आणि अवंतीच्या गोष्टीतही आहे की म्हणजे तिची आधी मैत्री असते त्याचा तो हे करतो, म्हणजे तो इतिहास कळल्यानंतर तो पुन्हा वेगळ्या पद्धतीने तिच्याशी बिहेव करतो. किंवा इथे वडील या दोघांना नुसतं एकत्र बघितल्यावर हे करतात. तर एकूण म्हणजे समाजाने किंवा त्या स्वतः मुलांनी या सगळ्या मैत्री या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे. हॅलो या सगळ्या फिल्म्स ज्या आपण बघितल्या त्या सगळ्या तरुणांच्या मानसिक आरोग्याविषयीच्या फिल्म्स आहेत. हमीदादा म्हणला तसं हा सिझोफ्रेनियाविषयी फिल्म बोलते का, बायपोलर डिसऑर्डरविषयी बोलते का, ते त्या खूप मोठ्या गोष्टींविषयी ते नाही बोलत आहेत, अत्यंत सटल गोष्टींविषयी त्या फिल्म्स बोलत आहेत. आत्ता आपण तरुणांच्याकडे बघायला गेलो तर सगळ्याच गोष्टींचे अर्थ बदलत आहेत. आमच्या पिढीसमोर, आमच्या नंतरच्या पिढीसमोर इतके ऑप्शन्स उपलब्ध आहेत, इतके पर्याय उपलब्ध आहेत की कुठला निवडायचा हा आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा टास्क आहे असं मला वाटतं. मग ते नात्यांसंदर्भात असेल, मैत्री संदर्भात असेल, फॅमिली डायनॅमिक समजून घेण्याबाबत असेल, कुठल्याही गोष्टीविषयी इतके पर्याय उपलब्ध असताना अच्छा मला या पद्धतीने जगायचं आहे असं म्हणण्यापर्यंत जाण्याचा प्रवास मला असं वाटतं या आमच्या पिढीसाठी खूप अवघड आहे. यात आपण जर मैत्री नावाची गोष्ट बघायला गेलो तर सध्याच्या काळातले त्याचे अर्थ खूप व्यापक झालेत असं मला वाटतं. म्हणजे पूर्वीच्या काळात काय 30च्या आधी आता तुम्ही लग्न करा, मुलं करा, एक सगळं करिअर सेट करा, नंतर काही पॉसिबिलिटीच नाही आहे करायची, असं एक काहीतरी वातावरण असताना आता गोष्टी बदलल्या आहेत. आता तुम्ही नव्याने नात्यांकडे बघू शकता. तुम्हाला ही पॉसिबिलिटी आहे की तुम्ही सेपरेशनचा विचार करू शकता. तुमच्याकडे ही पॉसिबिलिटी आहे की मग माझा करिअरचा विचार 35 नंतर सुद्धा करण्याची मला समाजाने सुद्धा मुभा दिली आहे, मी स्वतःला सुद्धा मुभा देतोय. तसंच मैत्रीच्या संदर्भात सुद्धा आता माझी फक्त एक मैत्रीण असावी किंवा मुलांचे फक्त मित्र असावेत, मित्रांचा घोळका असावा, मैत्रिणींचा घोळका असावा, याच्या पलीकडे सुद्धा अनेक नाती आहेत. कुटुंबाची व्याख्या बदलते. त्यामुळे माझ्यासाठी पर्ण म्हणून माझे मित्रमैत्रिणी हे माझं कुटुंबच आहे, एक्सटेंडेड फॅमिलीज आहे. मला आता कुणी सख्ख भावंड नाही आहे, तर माझ्यासाठी माझे मित्रमैत्रिणी, माझे कॉलेजमधले, माझे नाटक करणारे लोक हेच माझं कुटुंब आहे. त्यामुळे जशी कुटुंबाची व्याख्या बदलते तशी मैत्रीची व्याख्या बदलते. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जेव्हा कुठलीही आपण परतफेडीची भावना त्याच्यामध्ये नसते तेव्हा ती मैत्री जास्ती काय म्हणता येईल सुदृढ होते. जेव्हा मी अपेक्षा करायला लागते माझ्या मैत्रिणीकडनं की तू असंच वाग,
तू असंच वागलास तरच तू माझा मित्र आहेस किंवा तू याच पद्धतीने मला रिॲक्ट केलंस तरच आपली मैत्री टिकू शकते. ह्याच्या पलीकडे जर आपण जाऊ शकलो, निरपेक्ष भावनेनी आपण एकमेकांबरोबर संवाद साधू शकलो तर खूप बरं होईल. आणि आईवडिलांच्या पिढीनी सुद्धा ही मैत्री नावाची संकल्पना, आता एक मुलगा आणि मुलगी मित्रमैत्रीण आहेत तर आता ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच आहेत किंवा त्यांचं लग्नच होणार आहेत या दृष्टीने न पाहता त्याच्या पलीकडचं नातं असू शकतं असं म्हणजे बघावं असा आत्ताचा काळ आहे. आणि या सगळ्या फिल्म्समधनं आम्ही नवी नाती कशी असू शकतात, नवे कुटुंबाची व्याख्या कशी असू शकते, होऊ शकते की म्हणजे वडील आणि मुलगा हे इतकं कॉम्प्लिकेटेड नातं का आहे, म्हणजे त्यांच्यात संवाद होऊ शकत नाही का. ते शेवटी म्हणतात की चहा छान झाला आहे असं तो मुलगा वडिलांना म्हणतो आणि वडीलसुद्धा एक पाऊल पुढे येतात. तर ही मैत्रीसुद्धा पॉसिबल आहे. तर या फिल्म्सच्या मार्फत मैत्रीच्या नव्या व्याख्या शोधायचा आम्ही प्रयत्न केला आहे, जो आजच्या काळात प्रचंड गरजेचा आहे असं मला. त्यालाच जोडून मी डॉक्टर हमीद तुला एक प्रश्न विचारतो की म्हणजे एकूणच ह्या किशोरवयातल्या मुलामुलींची मैत्री म्हणजे ही आकर्षण किंवा व्हर्च्युअल मैत्री म्हणा किंवा चॅटिंग त्याच्या पुढे खूप पुढेपर्यंत गेलेली आज आपण बघतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पालकांना कळतात तेव्हा पालकांनी एक्झॅक्टली कसा संवाद म्हणजे जसं ह्याच्यात केलेला आहे तसा संवाद प्रत्येक पालकालाच साधायला जमेल असं नाही, तर त्या पालकांनी कशा या गोष्टी हँडल करायला पाहिजे. हा खरंच अवघड प्रश्न आहे, कारण की माझा मुलगा आता 8वीत गेलाय, त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सल्ला देणं आणि स्वतःच्या वयात आलेल्या मुलाशी किंवा मुलीशी बोलणं ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कारण की त्याची आव्हानं जी म्हणजे मला सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की इनहेरिटंटली म्हणजे निसर्गतः हे जे वय आहे, वयात येणं ज्याला आपण म्हणतो, ते अतिशय आडनिडा कालखंड आहे तो. आणि आपण सगळ्यांनी देखील जर थोडा मागं जाऊन विचार केला तर आपण पण आपल्या त्या वयामध्ये अनेक गोष्टी केलेल्या असतात की ज्या जाहीररित्या सांगण्यासारख्या नसतात. तर त्यामुळे आणि त्यावेळेला तर आपल्याला इतक्या संधी कमी होत्या, म्हणजे सोशल मीडिया नव्हता, घरातनं बाहेर गेलं तर घरच्यांपर्यंत कळायचं की मूल कुठे आहे तुमचं, काय चाललंय साधारणपणे. आता अशी परिस्थिती झालेली आहे की इतकी प्रायव्हसी मुलांना मिळायला लागलेली आहे सोशल मीडियामधून, व्हॉट्सअपमधून, फेसबुक, त्यांची जी काही अकाउंट्स असतात त्याच्यामधून, आणि त्यांच्यापर्यंत जी माहिती पोचते पोर्नोग्राफीपासून ते फिल्म्सपर्यंत. आताच्या ऑनलाईन एज्युकेशनमुळे तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि अशाच लागलेला आहे, द्यावाच लागणार. आता हे काही टाळण्यासारखं नाहीये. त्यामुळे पहिला मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आपण पालक म्हणून समजून घेण्याची गोष्ट, आणि सगळ्यांनीच की ज्यांच्या मुलांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी नाही आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे की आता आपल्याला ह्याला शॉर्टकट नाही. म्हणजे तुम्ही दारू पिऊ नका असं एखाद्या माणसाला सांगू शकता, सिगारेट ओढू नका असं सांगू शकता, पण सोशल मीडियाचा वापर करू नका असं काही तुम्ही कुणाला सांगू शकत नाही. आणि एका मर्यादेपलीकडे तुम्ही तुमच्या मुलांवरती 24 तास लक्ष पण ठेवू शकत नाही. त्यामुळे पोलिसिंग एका मर्यादेपलीकडे आपण करू शकत नाही. म्हणजे असं असेल तर आपल्याला त्यांच्याशी नातं तयार करणं विश्वासाचं, याला काही शॉर्टकट राहिलेलं नाही. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये हे फेस करायला लागणार आहे आज ना उद्या प्रत्येकाला. त्यामुळे जसं गणित, मराठी, इंग्लिश शिकायला लागतं तसं पालकत्व हे आपल्याला सगळ्यांना शिकायला लागणार आहे. ते आपल्याला कोणी शिकवत नाही, ही धारणा मला वाटतं महत्त्वाची आहे. दुसरं, त्याच्यामध्ये विश्वासाच्या याला पर्याय नाही, ही महत्त्वाची बाब आहे. आणि आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यात या ना त्या टप्प्यावरती प्रश्न येणार आहेत, आणि ते प्रश्न सोडवण्यासाठीचं ज्ञान आणि कौशल्य जर आधीच आपल्याकडे असतील तर आपल्याला ते हाताळणं सोपं जाईल. म्हणजे आपली मुलं प्रेमात पडणार आहेत, त्यांचे प्रेमभंग होणार आहेत, त्यांना कदाचित आता काही वेळेला डॉक्टर मित्र किंवा असं मोकळेपणाने चर्चा चालली असली मुलांविषयी तर ते म्हणतात माझ्या मुलांकडनं एवढीच अपेक्षा आहे की उद्या त्यांनी लग्न करावं. हां, किंवा मुलगा असेल तर म्हणतात की कमीत कमी मुलीशी लग्न करावं. म्हणजे पूर्वीच्या कालखंडातल्या अपेक्षा ह्या किती बदललेल्या आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे पालकांना आता हे जेव्हा आपल्या आयुष्यात येऊन धडकणार आहे, उद्या जेव्हा आपलं मूल येऊन आपल्याला सांगेल, मुलगा येऊन आपल्याला सांगेल की हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि याच्याबरोबर मी राहायचं ठरवलंय, तर आपली तयारी आहे का हे ऐकायची? किंवा आम्ही आता लग्न करणार नाहीये पण एकत्र राहणार आहे, हे ऐकायची आपली तयारी आहे का? आणि ह्याला आता शॉर्टकट नाही आहे. तर मला वाटतं की
आपण लेट्स गेट रेडी एवढंच मला वाटतं आपण लक्षात ठेवून इथनं गेलो तरी हे ट्रिगर आहे की आपल्याला ही कौशल्य मिळवण्याला आता पर्याय नाही आणि त्यात खूप आव्हानं आहेत. जशी प्रत्येकात PhD करण्याची जागा येते, म्हणजे व्यसन असेल, लैंगिकतेचा प्रश्न असेल, मैत्री असेल, प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे, कौशल्य वाढवायला पाहिजे. पण एक बॉटम लाईन मला वाटतं त्यातली महत्त्वाची अशी आहे की आपण भरपूर ऐकायला पाहिजे मुलांचं आणि त्यांना काय करायला पाहिजे ते शोधण्यासाठी त्यांना मदत करणं ही आपली भूमिका आहे. बहुतांश वेळेला आपली अडचण अशी होते की मला माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, मला माझ्या मुलाला वकील करायचं आहे. म्हणजे आपल्या स्वप्नांना धरून त्यांनी कसं वागावं या चौकटीमध्ये आपण ते करत असतो. ती भूमिका बदलणं हेच मला वाटतं आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की आयुष्य त्यांचं आहे आणि त्यांना आपण एक सिक्युअर बेस आपण देतोय, त्यांना निर्णय त्यांचे घेणार आहेत, त्याच्या जबाबदाऱ्या पण त्यांना घ्यायला लागणार आहे. गरज लागली तर आपण आहोत, ही भूमिका मला वाटतं महत्त्वाची. म्हणजे त्यांच्या विकासाचं, प्रगतीचं आपण एक भागीदार व्हायचं आहे. ते काय आपण घडवणारे कोणी शिल्पकार आहोत ही भावना आपण सोडून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर मी जसं आता स्मार्ट पिढीसाठी आपणही स्मार्ट, पालकांनी पण स्मार्ट होणं थोडंफार गरजेचं आहे. त्याला जोडून म्हणजे हा जो मैत्री वगैरे हा जो सगळा विषय आहे की जो त्या वयात सुरू होतो, म्हणजे वेगळ्या अर्थाने सुरू होतो, तर म्हणजे त्या दृष्टीने शाळांमध्ये किंवा कॉलेजांमध्ये लैंगिकता शिक्षण, सेक्शुअलिटीचं जे एज्युकेशन देणं ही गरज आहे. परंतु अजूनही बऱ्याचदा शाळांमध्ये या बाबतीत उदासीनता दिसते. तर त्या दृष्टीने शाळांची भूमिका बदलण्यासाठी काही प्रयत्न कसे करतात? आलोकनी याच्यावर फिल्म केली, त्यामुळे तो बोलणं योग्य आहे. लैंगिकतेच्या अनुषंगाने नाही मी काय बोलू असं अचानक बॉल त्याच्याकडे अचानक बॉल आल्यामुळे फिल्म केली आहे. हो नाही माहिती, पण बॉल एकदमच त्याच्याकडे गेला ना, त्यामुळे तो येस. नाही एक नक्की असं वाटतंय की आपल्याकडे खरंच याबद्दल इतकं कमी बोललं जातं. अनेक वेळेला फक्त मुलांच्या अशा शाळा असतात आणि त्यामुळे मुलंसुद्धा बऱ्याचदा मैत्रिणीशी बोलताना आधी सगळं म्हणजे धडधडायलाच लागतं की आता कसं काय पुढं काय होणार आहे आणि मग आता हिच्याशी आपली मैत्री करून मग पुढं काय काय होणार आहे. तर असं काही साधं सरळ राहतच नाही आणि त्यामुळे असं एक बऱ्यापैकी आपण रोगट समाजातच जगतोय असं एक वाटत राहतं. या अर्थाने की आपल्याला साधी नाती तयारच करता येत नाहीत का असा प्रश्न पडत राहतो. पण आणि त्याच्यामुळे असं वाटतं की तो बघण्याचा दृष्टिकोन हा नॅचरली म्हणजे सेक्शुअलिटी हा प्रश्न बोलला न गेल्यामुळे आणि त्या शरीराकडे कशा पद्धतीने बघायचा दृष्टिकोन नसल्यामुळे आणि मुख्य म्हणजे अज्ञान असल्यामुळे की नक्की काय काय घडतं आपल्या शरीरात किंवा अपोजिट जेंडरच्या शरीरामध्ये याच्याविषयीच अज्ञान असल्यामुळे त्या अज्ञानातनं भयंकर म्हणजे चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडतात असं मला वाटतं. तर त्याचं मुख्य कारण हे अज्ञान आहे. त्यामुळे लैंगिक शिक्षण हे अत्यंत साधेपणाने सांगणं सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी तशा शिक्षकांची फौजच तयार असणं आवश्यक आहे असंही मला वाटतं. कारण ते शिक्षण नाही आहे, त्यामुळे अज्ञान आहे, अज्ञानामुळे भयंकर काहीतरी भीती आहे आणि भीतीमधनं मग सगळे जे प्रश्न तयार होतात ते त्यातून तयार होतात. त्यामुळे त्याबद्दल बोललं जाणं फार आवश्यक आहे. आणि ते मला वाटतं शरीराबद्दल जरी कळलं तरी खूप सोपं आहे. म्हणजे मला असं एक आठवतं आहे की म्हणजे आम्ही एक नाटक करत होतो, मी आणि पर्ण आणि अतुल पेठे म्हणजे पर्णचे बाबा माझे आता सासरे, तर ते नाटक डिरेक्ट करत होते. तर तेव्हा राजू दादा म्हणून आमचे जे एक सहकारी आहेत ते आम्हाला म्हणजे एकूण स्त्रीचं शरीर आणि नेमकं बाळ जन्माला येताना शरीरात काय काय घडतं, मासिक पाळी म्हणजे काय हे आम्ही करत होतो. म्हणजे तेव्हा आम्ही सगळे असे 18 वर्षाचे 19 वर्षाचे वगैरे होतो, म्हणजे खूपच मोठे होतो. पण इतके डिटेल्स आम्हालाही माहिती नव्हते की बाळ जन्माला येतं म्हणजे काय काय घडतं बाबा शरीरामध्ये, कुठून काय काय घडलं, नक्की काय घडल्यामुळे काय घडलं, या इतकं ते डोळे उघडणारं होतं जे आम्हाला नाटकाच्या प्रोसेसमध्ये आम्हाला कळलं. पण त्यांनी आदर वाढला शरीराविषयी आणि त्यामुळे आमच्या मैत्र्या आणि आमचं नातं गटातल्या मुलींबरोबर सुद्धा सुधारलं. आणि ते यामुळे सुधारलं की आम्हाला कळलं की नेमकं हिच्या शरीरात काय घडतंय आणि त्यांनाही कळलं की याच्या शरीरात काय घडतंय. त्यामुळे मुख्य मुद्दा हा की हा अज्ञानामुळे होणारा प्रश्न आहे
तर त्याच्यावर कसा प्रकाश टाकते? मला फक्त एक छोटंसं ऍड करायचं होतं की गमतीचा भाग बघा की आपल्या मुलांना पोर्न एका क्लिकवरती अवेलेबल आहे, पण नॉर्मल सेक्शुअलिटीची माहिती इतक्या सहजी उपलब्ध नाहीये. म्हणजे ऑब्व्हियसली गुगल केली तर मिळेल त्यांना ती, परंतु जितक्या सहजी पोर्न बघण्याकडे मुलांचा कल होतो तितक्या सहजी त्याकडे होत नाही. त्यामुळे त्याची यंत्रणा समाज म्हणून आपल्याला बसवणं आवश्यक आहे. असा काहीतरी विचित्र कालखंड आहे की नाही, पण म्हणजे तशी इन जनरल मानसिकता असतेच ना. म्हणजे झोप नाही येत म्हणून दारू पिण्याकडे दारू पहिले घेतली जाते, पण औषध द्यायची म्हटलं की त्याचा साईड इफेक्ट असेल हा पहिला प्रश्न घेणाऱ्याच्या मनात येतो. म्हणजे तसंच त्यामुळे ह्या गोष्टी पटकन अवेलेबल याकडे जायचा कल जास्त असतोच माणसं. मला या थोडं ॲड करायचं होतं की जनरली आपण लैंगिक शिक्षण देणं हे कशापासून तरी वाचण्यासाठी किंवा कुठला तरी धोका व्हायला नको किंवा काहीतरी आपल्याला माहिती फक्त काय सायंटिफिक माहिती घेणं. मला असं वाटतं की तो आपल्या आयुष्याचा एक इतका महत्त्वाचा भाग आहे आणि तो चांगला आनंदाचा भाग आहे. आणि फक्त रोगांपासून वाचणं नाही तर आपलं आयुष्य आणखीन चांगलं आनंदी बनवणं यासाठी सुद्धा. आणि पुन्हा त्यामुळे नाती आली, त्यामध्ये एकमेकात आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय आवडत नाही, आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं, आपल्याला एखादं नातं हवं आहे का नको आहे, हा सगळा भाग त्या माहितीतूनच जन्म घेत असतो. हो, बरोबर आहे. म्हणजे शाळांमध्ये म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या जाणीवांच्या प्रकल्पांतर्गत आम्ही जेव्हा लैंगिकता शिक्षण देतो त्याच्यामध्ये आता कारण कसं आहे की ॲनाटॉमी आणि हे बऱ्याचदा सायन्समध्ये हा सगळा ICSE किंवा सगळ्या वेगवेगळ्या बोर्ड्सच्या अभ्यासक्रमात ऑलरेडी ॲनाटॉमी फिजिओलॉजी आहे, पण बाकी त्यातला जो सगळा भावनिक भाग आहे किंवा कसं हँडल करायचं, जसं त्याच्यात गुड टच बॅड टच आहे किंवा मैत्री आहे, हे आहे, ह्या गोष्टी हँडल करायला त्यांना शिकवणं सांगणं किंवा जसं आता आलोक म्हणाला तसं की त्याच्यामुळे मग एकमेकांचा आदर कसा करायला पाहिजे किंवा वाढ होईल ते बघणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होणं फार आवश्यक आहे. तर पुढची एक गोष्टीमध्ये प्रियाच्या गोष्टीमध्ये विशेषतः तिला आलेलं जे निराश वेगवेगळ्या कारणांमुळे ती निराश झालेली दाखवले की अगदी ती तिकडे थोडंसं आत्महत्येचे विचारही तिच्या मनात आलेले दाखवलेले आहेत. आणि त्याच वेळेला एक त्या मेसच्या ज्या खाणावळवाल्या बाई आहेत त्या साध्या कमी शिकलेली बाई तिचं समुपदेशन करते आहे. तर अशी कल्पना कशी काय सुचली? पुन्हा आपण ती कमी शिकलेली असं म्हणतो आहोत, पण ती खरंच कमी शिकलेली आहे का? शिकलेली पुस्तकी शाळा कमी शिकलेली असेल, पण तोच तिथं मुद्दा असा होता की जेव्हा आपण शाळा कमी शिकतो तेव्हा आपण जगणं कमी शिकतो असं नाही बऱ्याचदा. आणि ती जी स्त्री आहे जी तिला तिच्या समोर आहे ती साधी आहे, ती कमी शिकलेली आहे आणि त्याच्यामुळे कदाचित तिचा आविर्भावही समुपदेशनाचा नाही आहे. म्हणजे समुपदेशनामध्ये जो एक पॉवर असते ना, एक की कोणीतरी प्रश्न सांगते आणि कोणीतरी सोडवायला मदत करणार आहे, तसं असतंच असं नाही. पण तरीसुद्धा बऱ्याचदा आपण असं म्हणून जातो की अरे ही व्यक्ती शिकलेली आहे, तिला माहिती जास्त आहे. पण पुन्हा माहिती ही विजडम किंवा ज्ञान या अर्थाने ही जी बाई आहे ही सुद्धा या सगळ्या प्रोसेसेसमधून गेलेली आहे. जसं ती म्हणते की ती मुलीला घेऊन बाहेर पडली, लग्न सोडून बाहेर पडली, स्वतःची मेस सुरू केली आणि त्याहून जास्त तिचं शिक्षण म्हणजे ती ही मुलं बघतीये, ती बघतीये मुलांचं काय होतं आहे, ती बघतीये की त्यांना नक्की काहीतरी प्रूव्ह करायला लागल्यामुळे, काहीतरी ओझं टाकल्यामुळे, काहीतरी आधीच स्वातंत्र्य मिळालं आहे ह्याचं गिल्ट घेऊन ती वावरत असल्यामुळं त्यांचं काय होतंय. आणि हे तिचं शिकणं आहे. म्हणजे ह्यातून ती ॲक्च्युली तिचं जे विजडम आहे ती देऊ पाहतीये तिला. आणि ही गोष्ट सुचण्यामागची गोष्ट अशी की आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा अनेक व्यक्ती असतात आणि आपण त्यांच्याकडून उत्तरं मिळवत असतो. म्हणजे माझ्या घरी ज्या काम करणाऱ्या मावशी आहेत त्या त्यांच्या नवऱ्याला एड्स होऊन तो गेला, 2 मुली पदरात होत्या, घरी काहीही करायला नव्हतं आणि आज मी रोज तिच्याकडे बघते आणि मी बघते की ती कसा आनंद साजरा करते, ती कसं मुलींना वाढवते, ती तिच्या प्रश्नांवरती उत्तरं कशी शोधते. आणि हे आपल्या सगळ्यांकडे ही माणसं असणार आहेत आणि उत्तरं असणार आहेत आणि आपण त्यांचं विजडम बघत असतो. आम्ही जेव्हा हा विषय बघितला
आणि आम्ही म्हटलं MPSC करणारी मुलं आणि इतकी होती आजूबाजूला की ज्यांनी हे अटेम्प्ट्स दिलेले आहेत, जी या चक्रातून जात आहेत आणि ज्यांना ही निराशा घेऊन आल्या. आमच्या टीममध्ये अनेक गोष्टी अशा होत्या आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की मग त्यावेळी जवळचं कोण असतं, एकटं पडलेलो असतो, सतत मित्रमैत्रिणी नसतात, कारण वाटतं की अरे हे आपल्या पुढं निघून जात आहेत का काय, सतत ती एक स्पर्धा असते. आणि या मेसवाल्या मावशी, ते हॉस्टेलमध्ये असणाऱ्या कोणीतरी व्यक्ती, कोणीतरी काका, कोणीतरी शिपाई, ह्यांच्याशी संवाद सुरू होण्याच्या गोष्टी होत्या. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या खरं म्हणजे सगळ्या फिक्शन नाही आहेत. म्हणजे यातली प्रत्येक गोष्ट कुठेतरी ऐकलेली, कोणीतरी सांगितलेली, एखादी लिंक, हा रत्नाकर, ही प्रिया, ही सगळी ॲक्च्युली असणारी मंडळी आहेत. त्यामुळे ही सुचण्यापेक्षा ही खरीच अस्तित्वात असणारी गोष्ट होती. ओके ओके ओके. पण खूप छान ते केलेलं आहे. म्हणजे ती कल्पना सुद्धा खूप छान वाटते की असं एक जनरल बोलता बोलता तिला काहीतरी आपल्या आयुष्यातून किंवा आपल्या अनुभवातून काही शिकवून जाते आहे. ही कल्पनाच खूप मनाला भिडली त्या कथेतून. तर आता तिच्या जीवनात अनेक समस्या होत्या की तिचं शिक्षण किंवा करिअरविषयी तिला पूर्ण होत नव्हतं किंवा फेल झाली होती, किंवा तिचं ते मैत्री ते लग्न हा प्रवास होत नव्हता, किंवा त्याविषयीची द्विधा अवस्था होती, किंवा जोडीदाराविषयीचा ताण होता. तर अशा कारणांमुळे तिला नैराश्य, ह्या सगळी कारणं सामाजिक म्हणा किंवा काही अशी कारणं होती. तर पण कारणाशिवाय सुद्धा नैराश्य येऊ शकतं का, आणि कोणत्या कारणांमुळे नैराश्य येण्याची कारणं कोणती असू शकतात? खरं सांगायचं तर या फिल्म नंतर तज्ज्ञांनी कमी बोलावं अशी अपेक्षा होती, पण इथे बहुतांश सगळे बॉल माझ्याच वाट्याला यायला लागले. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतोय. म्हणजे आपण त्याच्या मूळ उद्देशांवरतीच बोळा फिरवतो का काय अशी मला शंका यायला लागली आहे. पण ह्याविषयी लोकांना माहिती असणं अपेक्षित असतं. आणि खरं तर सांगण्याचा मुद्दा असा की ह्याच्यामध्ये काही इतकं अवघड नाही आहे. आपण जर डोळे उघडे ठेवले तर त्या मावशीला जे कळलं ते आपल्याला पण कळू शकतं की आपण आजूबाजूला बघत असतो की ताण असताना लोकांना निराशा येते. हे तर आपण सगळ्यांनी अनुभवलेलं असतं. ह्याच्यात खरं तर काही सायकॅट्रिस्टनी सांगण्याची गरज नाही आहे. आणि काही जणांची निराशा ताण गेल्यानंतर देखील राहते. हे देखील आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात, असं कोणी इथं नसणार आहे की ज्यांनी असा माणूस बघितलेला नाही आहे की ज्याला ताण आल्यावरती निराशा आलेला माणूस दिसतो आणि ती ताण गेला तरी पण तो निराशेत राहिलेलाच माणूस दिसतो. आता इथे डॉक्टर आहे, दुष्यंत आहे, किंवा मी माझ्यासारखे जे सायकॅट्रिस्ट आहेत, ज्यांच्याकडे येणारी अशी कितीतरी लोकं असतात, गावातली लोकं असतात, ज्यांना कळतं की ह्या माणसाचं काहीतरी बिनसलंय. जेव्हा ताण होता त्यावेळेला तो आजारी ताणात होता तोपर्यंत ठीक आहे, ताण गेलाय तरी पण तो तसाच राहतोय, म्हणून हा माणूस दुसरा त्याला घेऊन येतो. हे आपण कॉमन सेन्सनी बघितलेलं आहे. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये जो ताणाच्या पलीकडचा आहे. आता त्याला काही जण जैविक म्हणतील की काही, आता आपल्याला ते मुन्नाबाईंनी सांगितलं केमिकल लोचा होतो मेंदूमध्ये, की मेंदूत काही केमिकल बदल होतात. जसं हेमिंगवे हा प्रसिद्ध साहित्यिक होते, त्या 7 पिढ्यांमध्ये आत्महत्या झालेल्या. म्हणजे कुटुंबामध्ये जैविकदृष्ट्या काही बदल घडून येतात. तर आणि त्या माणसाची क्षमता, तर हे खरं म्हटलं तर अजिबात इतकं अवघड नाही आहे. मुद्दा मला तिनं सांगितलं, मैत्रिणी त्याला धरून पुढे छोटासा न्यायचा, यालाच धरून की यातला प्रत्येक जो माणूस आहे, एजंट आहे जो बदलाचा, याच्यात सायकॅट्रिस्ट फार कमी वेळेला दिसतो तुम्ही जर बघितलं असेल तर. आणि आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे की 130 कोटीच्या देशांना आपल्या एक 9-10 हजार सायकॅट्रिस्ट आहेत. ते कुणालाच पुढे पडू शकत नाहीत, कारण हे सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतात. त्यामुळं असे एजंट आपल्या आजूबाजूला असतात की जे त्यावेळेला हे ओळखू शकतात आणि तिथल्या तिथे ते त्यांना मदत देऊ शकतात. भावनिक प्रथमोपचार म्हणू आपण त्याला, की जे तिथल्या तिथे हे करू शकतात. आणि तसे एजंट होण्यासाठी लोकांना उद्युक्त करावं, त्याच्यासाठी आवश्यक ज्ञान त्यांना द्यावं, हा त्या फिल्म मागचा प्रमुख उद्देश आहे. आणि ते तुम्ही करू शकता. आणि आपल्या आयुष्यात पण आपण अनेक अशी माणसं अनुभवलेली असतात, त्यांना जर आपण थोडं योग्य ज्ञान दिलं तर ती प्रभावीपणे, जसं आनिसमार्फत आम्ही मानस मैत्री नावाचा उपक्रम चालवतो, ज्याचा उद्देशच हे आहे की आपल्यातला प्रत्येक माणूस असा मानस मित्र किंवा मैत्रीण होऊ शकते. थोडंसं ज्ञान घेतलं पाहिजे, पुरेसं. तर मी आता जसं ह्याच्यात दाखवलं की ती बरोबर आत्महत्या करायला निघालेली असते आणि तेवढ्यात त्या येतात. म्हणजे जणू काही एक हेल्पलाईन तिच्यासाठी तिथे उपलब्ध झालेली आहे.
तर अशा या हेल्पलाईनचा उपयोग कितपत होऊ शकतो किंवा बेसिकली कुठेतरी आपल्याला त्रास होतो आहे, आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे, हे त्या माणसाने कसं स्वीकार करायला पाहिजे. किंवा जसं आता आपण बघितलं की दीपिका पदुकोणसारख्या कलाकारांनी जेव्हा जाहीरपणे सांगितलं की नैराश्य आम्हाला आलं होतं आणि आम्ही त्याची ट्रीटमेंट घेतलेली होती, तर अशा सांगण्याने काही स्वीकाराचं काय म्हणतो आपण प्रमाण वाढू शकतं का किंवा स्वीकारार्हता वाढू शकते का, असं तुम्हाला दोघांना ते तिघांनाही हा प्रश्न. आत्ता पॅन्डेमिकमध्ये आम्ही काही जणांनी मिळून हेल्पलाईन चालवली आणि त्याला म्हणजे खूप रिस्पॉन्स आला. हे म्हणताना एका बाजूनी चांगलंही वाटतं आणि अर्थातच ती खूप परिस्थिती गंभीर आहे असंही म्हणायला पाहिजे. सगळ्यात जास्ती फोन आम्हाला आले मध्यमवयीन बायकांचे आणि म्हणजे असं वाटायचं की हे कधीच बोलणार नाहीत, म्हणजे घरात राहणाऱ्या हाऊसवाईफ्स ज्या होत्या त्यांचे सगळ्यात जास्ती कॉल्स आले. कारण काय ती सेफ स्पेस वाटली हेल्पलाईनची, की मला कुठे जायचं नाही आहे, मला स्वतःचा चेहरा दाखवायचा नाही आहे, पण तरी मला माझ्या मनातलं बोलता येणार आहे. ही फार म्हणजे मला असं वाटलं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना बोलण्याची ती जागा हेल्पलाईन नावाच्या गोष्टींनी उपलब्ध होते. दीपिका पदुकोणसारखे जे कलाकार आहेत ज्यांनी स्वतःचं काय डिप्रेशनविषयी ती बोलली, ते खूप महत्त्वाचं आहे. याला दोन बाजू आहेत फक्त असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ते असं हे असतं ना की काय पाऊस झाला तर ते पळाला 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 असं एक आपल्याकडे म्हणण्याची काय सवय सगळ्यांना असते की ते पटकन आलं तर ते घालून टाका, अंडर द कार्पेट घालून टाका किंवा संपलं बाऊ गेला असं म्हणायची एक सवय असते. तर तो काय नेमका बाऊ झाला ह्याच्याकडे आपण बघणार आहोत का नाही, किंवा नेमका तो कशामुळे होतोय ह्याच्याकडे आपण बघणार आहोत का नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या निमित्ताने दीपिका पदुकोणला सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं. म्हणजे आता तिला काय कमी आहे, म्हणजे तिला तर पैसे आहेत, प्रसिद्धी आहे, म्हणजे बाकीच्या लोकांनी काय करायचं असं तर आपल्याला वाटू शकतं. उद्या मला हिंदीत काम करणाऱ्या ॲक्ट्रेसविषयी वाटू शकतं, दीपिका पदुकोणला हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या असे ॲस्पिरेशन्स तर काही संपतच नाहीत. पण तरी आपल्याकडे आणि हे पण म्हणण्याची सवय आहे हिला सुख बोचतंय, म्हणजे एवढं सगळं चांगलं चाललंय तरी आता काय प्रॉब्लेम आहे अजून, असं पण म्हणण्याची सवय. पण हो, तरी होऊ शकतो त्रास. म्हणजे एखाद्याचा ट्रॉमा, एखाद्याचं दुःख, एखाद्याला होणारं डिप्रेशन जे प्रॉबब्ली बाहेरच्या गोष्टींमुळे सुद्धा नाही आहे, ते क्लिनिकल आहे. तर हे होऊ शकण्याची पॉसिबिलिटी आहे आणि ते आपण स्वीकारू शकतो, त्याच्यावर मातही करू शकतो. हे अशा व्यक्तींनी समोर आल्यामुळे लोकांना ॲक्सेप्ट करायला नक्कीच मदत होते. आणि मला असं वाटतं की मानसिक आरोग्य ही एका व्यक्तीचा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे हा मला जर काही आजार झाला तर तो मी एकटीनेच डील करायचा आहे का, असं नाही आहे. मग माझं कुटुंब माझ्यासाठी काय करतं आहे, माझे मित्रमैत्रिणी माझ्यासाठी काय करत आहेत, माझा समाज त्या अर्थाने माझ्याबरोबर उभा आहे का नाही, माझा समाज जर मुलींना एका पद्धतीने वागवत असेल तर मानसिक आरोग्यावर त्याचा होणारच आहे परिणाम, किंवा माझी पॉलिटिकल सिस्टीम काय आहे माझ्या आजूबाजूची ह्याचा माझ्या एकटीच्या असण्यावर होणारच आहे परिणाम. तर त्यामुळे सामाजिक पातळीवर आपल्याला या प्रश्नाकडे बघायला पाहिजे. मानसिक आरोग्य त्या अर्थाने असं आयसोलेशनमध्ये आपण नाही बघू शकत, तो आपल्या सगळ्यांचा एकत्रित प्रश्न आहे आणि हा आपण एकत्र डील करायचा. याच्यासाठी दीपिका पदुकोणनी बोलणं फार महत्त्वाचं आहे. त्याची दुसरी फक्त बाजू अशी आहे की आपल्याकडे आता डिप्रेशन, एन्झायटी हे इतके जेनेरिक शब्द पण झालेत की मला थोडं काही झालं की मी डिप्रेस्ड आहे असं पण आजूबाजूची तरुण मुलं म्हणतायत असं वाटतं. तर ते तितकंही काय म्हणता येईल की सोपं नाही आहे. म्हणजे मला अभ्यासात काय परीक्षेचं खूप टेन्शन आलं आणि आता मी डिप्रेस्ड आहे. तर याच्या मध्य काही जो आहे, तो जो काही बॅलन्स आहे तो फिगर आउट करणं खूप गरजेचं आहे. आणि सायकियाट्रिस्ट असतील, काउन्सिलर्स असतील, कुटुंबातले लोक असतील किंवा आता मैत्रा म्हणली तसे आजूबाजूचे अनुभवी लोक असतील, त्यांनी तो बॅलन्स शोधायला तरुणांना मदत, आम्ही सगळ्यांनाच एकमेकांनी आपण मदत केली पाहिजे असं मला वाटतं. मला फक्त एक असं वाटतंय की आपण सगळ्यांनीच आता मी जे बोलणार आहे ते मी सुद्धा हे सगळ्याच गोष्टी ॲक्च्युली इन्सायडर म्हणून केलेल्या आहेत. म्हणजे या प्रश्नांशी आम्ही स्वतःही झगडतो आहोत सगळेजण. मी तर निश्चित त्यातून अनेक गोष्टींमधनं जाऊन या प्रश्नांचा भाग म्हणून सुद्धा रिस्पॉन्ड झालेलो आहोत. पण एक कॉन्स्टंटली लक्षात येते ते म्हणजे असं की जे अत्यंत अवघड आहे, पण सगळ्यांनी सारखं आपण एकमेकांचे स्पर्धक आहोत असं वाटून जगणं बंद करायला पाहिजे. कारण सारखी स्पर्धाच चालू आहे आणि हे इतकं कुरघोडीकरण नावाचं जे प्रकरण आहे. म्हणजे असा एक गमतीशीर किस्सा, म्हणजे माझा एक मित्र आहे, तेव्हा आम्ही कुठेतरी काहीतरी कामानिमित्त एक स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलो
तर पहिली त्याची प्रतिक्रिया होती की चल रेस लावू. तर म्हणजे आता स्विमिंग पूलमध्ये उतरलो तर पोहूया हा रिस्पॉन्स नव्हता, रेस लावू हा पहिला रिस्पॉन्स आहे. तर ते मला वाटतं की समाज असा आहे की पटकन स्पर्धा लावायची, तू पुढे गेला का मी पुढे गेलो. त्यामुळे एकत्र आपण हा प्रश्न सोडवू हे बाजूलाच पडतंय. आणि सामाजिक पातळीवर सुद्धा सारखे लोक तलवारी काढून एकमेकांवरती लढाईला निघालेत. का लोकांना एवढ्या लढाया करायच्या आहेत आणि का लोक एवढे चित्रपट चालवत आहेत हे मला कळत नाहीये. पण एवढा कोण शत्रू आहे तुमचा, कोणाशी भांडताय आणि लोकांना अगदी चेव आलाय की हा आता तर हे जे स्पर्धेचं जे वातावरण आहे हे भयावह आहे आणि आपल्याला एकत्र यातून मार्ग काढायचा आहे हेच मिसआउट होते कुठेतरी. आणि त्यामुळे मला ती प्रियाची गोष्ट मधली जी मावशी आहे ती आवडते, कारण ती त्या कुरघोडी आणि स्पर्धेतली हवा काढते आणि ती म्हणते ठीक आहे ना काय होतंय बघूया. तर ती एम्पथी फार गरजेची आहे. आणि ट्रेनिंग अख्खा असं चाललं की चेचायचा, समोरच्याला चेचायचा म्हणजे आपण मोठे होतो, हे माणूस असण्याशीच विपरीत आहे असं मला वाटतं. हे माकडं म्हणजे कुत्री वगैरे ते अशी टेरिटरी आखून ती भुंकतात कारण टेरिटरीत आला माणूस. तर हे मानवी नाही मुळात आणि हे कुरघोडी करणं हे मानवीच नाही मुळात. आणि ते आपण खूप पुढे आलोय माणूस म्हणून, तर ते आता समाज म्हणून परत मागे असे आपण माकडांसारखे कुत्र्यांसारखे होतोय का काय असं वाटायला लागलंय. तर त्या स्वभावाविषयी एकत्रितपणे जरा म्हणजे रामबाण उपाय काहीतरी शोधला पाहिजे, नाही तर आपण परत उलटे होत होत ते असं चित्र असतं माकडाचा माणूस झाला तर परत माकड होत आपण पुन्हा जंगलात जाऊ अशी परिस्थिती वाटायला लागली. म्हणजे ते तपासायला पाहिजे असं. बरोबर. आणि तू म्हणालास ते बरोबर, ती एम्पथी खूप छान दाखवलेली आहे की म्हणजे त्या खानावळवाल्या बाईंची ती एम्पथी म्हणजे स्वतःचे उदाहरण, स्वतःच्या जीवनातल्या उदाहरणातून ती तिच्याशी एम्पथाईज होते, हे खूप अतिशय छान दाखवलेलं आहे. त्याच म्हणजे डोंबिवलीतले एक मान्यवर व्यक्तिमत्व श्री माधव जोशी ते पण आलेले आहे. तुमचंही मनापासून स्वागत माधव काका. या पुढे कसा अवंतीच्या गोष्टीमध्ये जे दाखवलेलं आहे की ते लग्न, त्याच्यावरून असा एक प्रश्न मनात आला की लग्न ठरवताना मग ते प्रेमात पडून असो किंवा अरेंज मॅरेज ठरवून असो तर नक्की कसा विचार करायला पाहिजे, म्हणजे जोडीदार निवडताना एकमेकांशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी असं वाटतं? बापरे, हे सगळे प्रश्न म्हणजे अर्थातच यातला आत्ताचा जो विचार आहे तो मी मांडायचा प्रयत्न करते. पण लग्न असो किंवा एकमेकांबरोबर राहणं असो तर त्यातला लग्नाचा भाग असतो तो बऱ्यापैकी सामाजिक कॉन्ट्रॅक्ट, लीगल कॉन्ट्रॅक्ट या अर्थाने आपल्या आयुष्यात येतो. अनेक लोक एकत्र येतात, अशा पद्धतीचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यामुळे असं एक त्याचे एक लिमिटेशन राहते की खूप बाह्य गोष्टी ज्या सगळ्यांना साजेशा वाटतात तिथं जास्ती भर दिला जातो. की मग त्याच्यामध्ये कुंडली असेल, त्याच्यामध्ये काय जात धर्म वरवर जे दिसतं ते जे सगळं म्हणजे पॅकेज जे असतं तिथं जास्त लक्ष दुर्दैवाने दिलं जातं. पण दोन माणसांना एकमेकांबरोबर असणं छान आहे का, त्यांना आयुष्य एकत्र जगायचं आहे का, त्याच्यामध्ये जर का प्रेम असेल, त्याच्यामध्ये जर का आदर असेल तर ती आणखीन सुंदर होऊ शकतं ते जगणं. त्यामुळे त्या अर्थाने मी थोडंसं त्याच्याकडे बघते की दोन जणांचं सहजीवन असं म्हणून मी त्या एकत्र असण्याकडे बघते. लग्न म्हणलं की अर्थात त्याच्यात ज्या ज्या काही गोष्टी येतात तर तिथं त्याला महत्त्व देण्यापेक्षा सुद्धा की दोन माणसांना आयुष्यामध्ये जे जे प्रश्न येतात, जे जे पुन्हा इथं जसं म्हणलंय तसं की स्वप्न आपली काय आहेत ह्याच्याबद्दल ती म्हणते की आपली स्वप्न एकमेकांशी जुळती मिळती आहेत का. तर स्वप्नांमध्ये मूलतः पुढे जाऊन आयुष्य कसं बघतायत, त्यांच्या आयुष्याचा पोत एकमेकांशी जुळता असेल का. त्यांना काही माणसं ही खूप ॲडव्हेंचरस असू शकतात, काही जणांना त्यापेक्षा जास्त मंडेन आयुष्य जगावं असं वाटतं. स्वप्नांमध्ये खूप फारकत असेल तर दोघं जण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची वाढ होऊ शकते. ज्यालाही काही हरकत नाही आहे, दोन वेगवेगळी इंडिव्हिज्युअल्स आहेत पण त्याचं अंडरस्टँडिंग असणं, त्याच्याबद्दल आदर असणं. त्यामुळे हा जो सन्मान एकमेकांना दिला जाणारा किंवा आदराने एकमेकांच्या स्वप्नांकडे बघणं, ती समजून घेणं, ती माहीत असणं, त्याच्यामध्ये एक इंडिपेंडन्स, एक प्रत्येकाला ती जागा असणं, ह्याबद्दलचा संवाद व्हावा, तो मोकळेपणाने व्हावा. तिथं कुणी कुणाला हिणवणारं, कमी दाखवणारं असू नये आणि तोही त्यात एकमेकांना समान जागा
असेल का? लग्न असं म्हणताना पुढे जाऊन मूलबाळांच्या बद्दल काय विचार केला जातोय? हवी आहेत का, नको आहेत का, हवी असतील तर कशा पद्धतीने हवी आहेत? या सगळ्याला बऱ्याचदा असं होतं की आयुष्य म्हणजे आता 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा हे होणारच, पण इथं स्वतःला प्रश्न विचारतोय का की आपल्याला काय हवंय नक्की, आपण कोण आहोत आणि आपल्याला कशा पद्धतीचं आयुष्य हवं आहे? हे जे प्रश्न आहे त्याची उत्तरं कुठेतरी एका दिशेने जात आहेत का? तसंच आर्थिक जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोघांचा दृष्टिकोन हा काय आहे याबद्दल चर्चा होणं, याबद्दल संवाद होणं, हे एकत्र आयुष्य सुरू करण्याच्या आधी ह्याचा एक कॉग्निसन्स असावा. जिथं मला 3 इथं महत्त्वाचे वाटतात, जे मी आधी म्हणलं की सन्मान, समता आणि संवाद, आणि ह्या तिन्हीमध्ये दोघांचा विचार आहे का? मोकळेपणा वाटतो का एकमेकांशी बोलताना? भीती वाटत नाही ना काही सांगण्याची, किंवा एकमेकांना हर्ट केलं जाईल पण त्याच्यानंतर त्याबद्दल आपण माफी मागू शकतो का? म्हणजे जो पहिला प्रश्न होता की एकमेकांबरोबर जगताना छान वाटतं का आपल्याला, ह्याच्या मुळाशी या 3 गोष्टी येतात असं मला वाटतं. आणि दोघं जण जेव्हा एकत्र एक लांबलचक आयुष्य जगायचा विचार करतात तेव्हा तसं जगायचं आहे का? त्यात अडचणी आल्या तर आपण कसं डील करू? आणि दोघांची वाढ होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर दोघांच्या दिशा खूप वेगवेगळ्या होऊ शकतात, जाऊ शकतात, आणि त्याबद्दल पुन्हा तो संवाद जो आहे तो एकमेकांशी करता येणं अवघड होतं. तसंच स्वतः आपण कोण आहोत आणि आपल्याबरोबर जगणं हेही खूप महत्त्वाचं आहे. काय इफ यू पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, तर मग ती बास्केट हादरायला लागली तर आपल्याकडे काहीच उरत नाही. त्यामुळे स्वतःचं एक इंडिव्हिज्युअल आयुष्य सुद्धा असणं आणि स्वतःबरोबरही जगता येणं हेही तितकंच महत्त्वाचं असं मला वाटतं. हे खूपच म्हणजे मला असं वाटतं इथं समजा हमीद दादा किंवा यांनी याच्यात ॲडिशन केली तर बरं होईल, कारण हा प्रश्न माझ्यासाठी असा आहे की फिल्म जसं तुम्ही म्हणलात एवढ्याशा वेळात कशी करता आली, तसं हे उत्तर सुद्धा 2 मिनिटात देणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. पूर्ण एक वर्कशॉप घेण्यासारखा विषय आहे. तर मी एकमेकांची स्पेस सांभाळत स्वतः दोघांची एक एकत्र वेगळी स्पेस तयार करणं हे खरंच मोठं आव्हान असतं. पण त्याच्यासाठी जसं आता तू म्हणालीस जसे ते 3 ते खूप महत्त्वाचे आहेत. हा फार छान पॉईंट सांगितलास. तर याही कथेत आहे किंवा सॉरी एक अजून एक, आता मी ह्या विषयात काम करते म्हणून मी तो मुद्दा मला वगळायचा नाहीये की एकमेकांचं आरोग्य आणि एकमेकांची सेफ्टी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जो मुद्दा लग्न करण्याच्या आधी बऱ्याचदा आपण बघत नाही. आपण कुंडली मॅच करतो पण काही आजार जे एकमेकांना ज्यापासून धोका असू शकतो त्याची सुद्धा तपासणी लग्नाआधी करणं, त्याच्याविषयी संवाद असणं, ह्या सगळ्या विषयांवर जे आपण लैंगिक आरोग्य म्हणलो की त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल विषय नसतो, पण जेव्हा आपण एकमेकांबरोबर आयुष्य घालवतो तेव्हा तो खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे तेही बोलणं खूप महत्त्वाचं. तर म्हणजे तिने जो मुद्दा मांडला त्याच्याच वरनं मी पुढे विचारतो, म्हणजे जे प्री मॅरिटल काउन्सिलिंग असतं ते कितपत महत्त्वाचं आहे? प्री मॅरिटल काय पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग सुद्धा भयंकर महत्वाचं आहे असं म्हणजे त्या कथेत लग्न अजून व्हायचंय म्हणून प्री आता पुढे पोस्ट मराठली आलेलं आहे दुसऱ्या गोष्टीमध्ये. हो म्हणजे बापरे, ह्याच्याविषयी म्हणजे मी म्हणतोय तसं आम्ही सगळेच या फिल्म्स बनवताना स्वतः सुद्धा इतक्या त्यातल्या गोष्टींशी झगडतोय. त्यामुळे असं त्याच्याविषयी खरंच आपण अधिकारवाणीने बोलू शकतो का नाही ही त्याच्याविषयी काही मला तरी कॉन्फिडन्स नाही फार, पण तरी मी प्रयत्न करते, कारण की आम्ही त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पण बघायचा प्रयत्न करतोय. हो डेफिनेटली प्री मॅरिटल काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे. आपल्याकडे असंच असतं, असंच जगायचं असतं, नातेसंबंध म्हणजे अशीच असतात, कुटुंब पद्धत म्हणजे अशीच असते, हे मनावर कॉन्स्टंटली रुजवलं गेलं असतं. त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असू शकतं, नात्याचे वेगळे अर्थ असू शकतात, सेक्शुअलिटीकडे वेगळ्या पद्धतीने आपण बघू शकतो. हे सांगण्यासाठी प्री मॅरिटल काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे. आणि पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंगचं पण मी म्हणलं तसं की त्या फिल्ममध्ये सुद्धा ते दोघं जे आहेत ते ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत, म्हणजे
आलोक आणि माझा जो एक लग्नाचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे त्याला मिलियन व्ह्यूज आहेत. म्हणजे आमच्या आयुष्यातली बिगेस्ट अचिव्हमेंट हे आमचं लग्न आहे असंच आहे. म्हणजे विकिपीडियावर आमच्या इंडिव्हिज्युअल कामांपेक्षा आधी तो व्हिडिओ येतो. त्यामुळे लोकांना तुमचं कसं छान गोड चाललं आहे हे बघण्यात खरंच खूप इंटरेस्ट असतो आणि ते छानही आहे. पण त्याच्या मागे इतके आपण अडचणींना सामोरे जात असतो, इतक्या प्रश्नांची आम्ही सुद्धा झगडत असतो. म्हणजे प्रत्येक दिवस हा नव्याने ती लढाई चालू असते. तर त्याच्यामुळे प्री मॅरिटल काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे. त्याच्यातल्या मुलींसाठी आता मी माझ्याकडे बघितलं तर माझ्याकडे सगळे त्या अर्थाने प्रिव्हिलेजेस आहेत. मी शहरात वाढलेली मुलगी आहे, माझं कुटुंबीय चांगले आहेत, काय छानच नवरा मिळाला आहे. पण तरीही मला असं मनात माझ्या रुजले गेलं आहे की आता करिअरमध्ये त्याचं करिअर जास्ती बहरावं ह्याच्यासाठी मी त्याची सोबत केली पाहिजे, मी त्याला सपोर्टिव्ह असलं पाहिजे. हे माझ्याकडनं नकळत होऊन जातं. माझंही करिअर महत्त्वाचं आहे, मी स्वतःकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि आमचं इक्वल काम महत्त्वाचं आहे. हे माझ्या मनावर रुजवण्यासाठी मला काउन्सिलिंगची खूप मदत झाली आणि ती पोस्ट लग्न झाली. त्यामुळे अर्थातच काउन्सिलिंग नावाची गोष्ट लग्न नावाच्या संस्थेसाठी प्रचंड गरजेची आहे. आधी नंतर कधी म्हणजे लग्नानंतर 25 वर्षांनी सुद्धा काउन्सिलिंग घेण्याची कधी कधी गरज असू शकते. मला एक ॲड करायचं, मला एक फक्त ॲड कर, ही व्हर्जिनिटी संदर्भातली फिल्म होती आणि व्हर्जिनिटी ह्या मुद्द्याबद्दल खरं म्हणजे हमीद दादा बोलतील, कारण त्यांचं मोठं काम आहे. अनेक समाजांमध्ये जेव्हा हा मुद्दा आजही अस्तित्वात आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मनामनांमध्ये तर नक्कीच हा येतो मुद्दा, तेव्हा मला असंही वाटतंय की आपली होणारी बायको आणि बायको, कारण स्त्रीचीच व्हर्जिनिटी ही आजही महत्त्वाचा इशू मानला जातो दुर्दैवानी. पण त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला जी व्यक्ती आवडते, आपल्याला ज्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं आहे तिचं आयुष्य आपण एका पावित्र्याच्या, एका रूढी परंपरांच्या, एका ठराविक चौकटीच्या मध्ये आणि तिचं वस्तूकरणही त्याच्यात होणं की ही जे या फिल्ममध्येही दाखवलं गेलेलं आहे. तर ह्याच्यापेक्षा जास्ती आपण माणसांकडे, नात्यांकडे आपण अधिक मानवी पद्धतीनेही बघू शकू का, की जिथं एखादी व्यक्ती अनेक पद्धतीचे अनुभव आणि एक आयुष्य जगून येते आणि तेच त्या व्यक्तीला बहुरंगी बनवतं, तेच त्या व्यक्तीला इंटरेस्टिंग बनवतं आणि ती आयुष्य एकत्र जुळवून घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. असा नात्यांचा विचार करता येईल का, असा एक प्रश्न. आणि जस्ट टू फॉलो अप, पर्ण जे म्हणली ते की प्री मॅरिटल काय पोस्ट मॅरिटल, मी तर म्हणतो की नुसतं मॅरिटल नाही, ऑल काइंड्स ऑफ काउन्सिलिंग. म्हणजे आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने करतच असतो किंवा घेतच असतो. म्हणजे शिक्षणाबद्दलचे निर्णय असतील, करिअरबद्दलचे निर्णय असतील, कुठल्याही पद्धतीचे आपण या न त्या ठिकाणून ॲक्च्युली गायडन्स घेतच असतो. कित्येक वेळा कोणी ना कोणीतरी फोन करतच असतं की अरे अमुक कोणाचा तरी मुलगा आहे, त्याला काहीतरी फिल्म मेकिंगमध्ये करायचं आहे, 5 मिनटं बोलशील का. तर ह्या न त्या पातळीवरती आपण मी स्वतः सुद्धा थेरपी घेतो. दर आठवड्याला मी थेरपिस्ट बरोबर 1 तास बोलतो आणि कित्येक वेळा काही ज्याला आपण अडचण, प्रॉब्लेम किंवा खूप कुठला तरी मोठा हर्डल आता आहे असं असतंच असं नाही, पण त्या 1 तासामुळे मला माझ्या आयुष्याकडे बघण्याच्या इतक्या वेगवेगळ्या पद्धती कळत जातात आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य सोपं किंवा सहज बनत जातं. तर मला वाटतं की याचा एक खूप मोठा काहीतरी आपण एक असा काळा ढग बनवून ठेवला आहे की मेंटल हेल्थ, अरे बापरे थेरपिस्टकडे जातो म्हणजे याला काहीतरी आता गडबड झालेली आहे, अरे बापरे मेडिकेशन. तर बाकी कुठल्याच मेडिकेशनबद्दल आपण तसं अरे बापरे मेडिकेशन करत नाही. तर मग नेमकं फक्त मेंटल हेल्थ बद्दल एवढा मोठा स्टिग्मा का, तर त्याच्याबद्दल आपण जितकं जास्त सहज, मी कित्येक वेळा कोणीतरी विचारलं की अरे आज 4 वाजता आहे का वेळ तुला, काय करतोयस, तर म्हणजे नाही रे माझी थेरपिस्टची अपॉइंटमेंट आहे. तर लोक अचानक स्वरच बदलतात, म्हणजे खर्जातच जातात की काय झालंय, काही गडबड. म्हटलं काहीच नाही, गडबड काहीच नाही, मस्त चाललंय. म्हटलं मग काय, मग थेरपिस्टची अपॉइंटमेंट, हो मी घेत राहतो ती अपॉइंटमेंट, मला यू नो इट हेल्प्स मी विथ माय लाईफ. तर आपण ते जितकं जास्त नॉर्मलाइज करून टाकू ना, थेरपी, काउन्सिलिंग, मेडिकेशन, तितकं सगळ्यांसाठी सोपं होत जाईल. असं बरोबर आहे, अगदी छान मुद्दा मांडलास तू. म्हणजे अगदी आमच्याकडे जेव्हा काउन्सिलिंग, आता मला बरं वाटलं, आता काय मला काउन्सिलिंगची गरज आहे, आता काय मला औषधांची गरज आहे, थोडंसं बरं वाटलं की लगेच ते सगळं बंद करण्याकडे सुद्धा कल असतो. किंवा मला परत याचं त्या अर्थाने काही प्रिस्क्रिप्शन नाही आणि आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरती अशा दुसऱ्याला कमीपणा दाखवणं आणि त्यामधून आनंद घेणं ही प्रवृत्ती तर आता सोशल मीडियामधून आणखीन सार्वत्रिक झाली आहे. मग अशी आलोक म्हटला तसं की
तुमचा स्वतःचा आनंद हा दुसऱ्याला कमी केल्याशिवाय तुम्हाला मिळतच नाही. असा एक समाज आपण घडवायला लागलोय. मग अशा ह्याच्यात एका मर्यादेपलीकडे त्या माणसाच्या हातामध्ये फक्त स्वतःला सावरणं एवढंच राहतं. म्हणजे त्या माणसाने स्वतःला सावरायला शिकावं, त्यांनी आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नये वगैरे, हे सगळं चांगलंच आहे. पण मला वाटतं समाज म्हणून पण आपण याचा विचार करायला पाहिजे की अशी वेळ काय यावी लोकांवरती, की उलट त्या माणसाला मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, तर त्याला सारखं आपण घालून पाडून कशाला बोलायला लागतं आपल्याला. त्याला आधार देण्यापेक्षा म्हणजे किती चांगली गोष्ट आहे अशा माणसाला मदत करणंही. पण समाज म्हणून आपण त्याच्या विपरीतच काहीतरी करतोय. म्हणून मला वाटतं असे छोटे छोटे माणस मित्र मैत्रिणी, आणि दरवेळेला तिथे सल्ल्याची गरज असते असं नाही. त्याला माहिती आहे सगळं, त्याला स्वतःला माहिती आहे की काय विचार करायला पाहिजे, त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे. त्याला काय हवंय तर त्याला थोडा आधार हवाय की नाही आम्ही तुझ्या बरोबरती आहोत, यातनं मार्ग निघू शकेल. एवढा आधार आणि चांगुलपणा जर आपण दिला तर बहुतांश लोक त्यातनं, कारण त्यात काही फार असं त्या लोकांना माहीत असतं की आपल्याकडे क्षमता आहेत, त्याच्याशिवाय ते तिथं पोहोचलेले नसतात. पण सतत त्यांना टोचा मारणं जरी आपण थांबवलं तरी मला वाटतं बऱ्याच गोष्टी यातल्या होऊ शकतात. आणि अनेकदा त्याच्या पुढे जाऊन मग रॅगिंग आणि अँटी रॅगिंग कमिट्या आणि हे सगळं तर येतच, परंतु स्वतः आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो. आणि त्याला म्हणजे मला काही वेळेला गंमत वाटते की एका बाजूला आपल्याला जातीच्या ह्याच्यामधून किंवा धर्माच्या ह्याच्यातून किंवा प्रांताच्या ह्याच्यातून अत्याचाराला सामोरं जायला लागलं म्हणून हिंसक झालेली माणसं दिसतात, स्वतः आत्महत्या करतात किंवा दुसऱ्यावरती हल्ले करतात. परंतु दुसऱ्या बाजूला कलेचा वापर करून एखादा नागराज मंजुळेसारखा माणूस असतो की जो त्याच्यामधनं सकारात्मकता शोधतो, स्वतःचा मार्ग शोधतो. आता त्याच्या इतकं चांगलं कदाचित नाही करता येणार, परंतु दृष्टिकोन तो आपल्यातल्या प्रत्येकाला बदलता येऊ शकतो. की लोक काय म्हणतात ह्याच्याशी माझं काही फारसं देणं घेणं नाही आहे, माझं जे आहे ते मला, म्हणजे दोन्ही पात्यांवरती याचं उत्तर शोधता येऊ शकतं असं मला वाटतं. मला पण याच्यात थोडं ॲड करायचं होतं की बुलिंग असं आपण जेव्हा म्हणतो तर हा एक मानसिक अत्याचाराचाच एक प्रकार आहे. जसं कुठलाही अत्याचार असो आणि कुठल्याही अत्याचाराच्या विक्टिमला, पीडित व्यक्तीला आपण असं म्हणू की ह्याच्यात तुझी चूक नाही आहे. तर तसंच जेव्हा बुलिंगला, जसं हमीद दादा म्हणले तसं की याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या वरती हा ओनस नाही आहे की ही सगळी परिस्थिती बदलावी. पण जे मगाशी 3 स होते तसे इथेही 3 स जे आंबेडकरांनी आपल्याला सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, की जे करत राहणं कुठल्याही पद्धतीच्या बुलिंगच ना, अनेक पद्धतीचं, जातीचं असो, वर्गाचं असो, जेंडर रिलेटेड असो, किंवा त्या प्रसंगामध्ये सुद्धा कुठल्या ना कुठल्या सत्तांच्या संदर्भामध्ये जिथं आपण आपल्यावरती सत्तेचा वापर करून काही एक अत्याचार होतो, तेव्हा मला असं वाटतं की त्याच्याविषयीची माहिती मिळवत राहणं, म्हणजे व्यक्तीने काय करायच्या विषयी हमीद दादांनी सांगितलं, पण आपण सगळ्यांनी सुद्धा समाज म्हणून की त्या व्यक्तीला कसं मदत करता येईल का, किंवा संघटित होण्यासाठी आपण संघटित आहोत का त्या व्यक्तीच्या, त्या गटाच्या बरोबर, हे सुद्धा बघत राहणं खूप, जसं याच्या फिल्ममध्ये सुद्धा म्हणलं की हा व्यक्तीचा प्रश्न नाही आहे, हा त्या गटाचा प्रश्न आहे, हा समाजाचा प्रश्न आहे. आणि मानसिक आरोग्याचं जसं पर्ण म्हणली तसं की आरोग्याचे प्रश्न हे फक्त त्यामुळे व्यक्ती केंद्रित ठेवून नाही बघता येणार. तर या गोष्टीमध्ये समजा बॉसचं जे सकारात्मक व्यक्तिमत्व दाखवलेलं आहे, समजा ते नसतं तर हा वैचारिक संघर्ष कसा दाखवता आला असता. मगाशी हमीद दादा म्हणलं तसं की प्रत्येक ठिकाणी आम्ही एजंट्स आयडेंटिफाय करत होतो. कित्येक वेळा असं होतं की मेंटल हेल्थ म्हणलं की मग तुम्ही एक्सपर्टकडे जा, आणि आत्ताच रेशिओ आपण ऐकला की आपल्याकडे शक्य नाही. एक तर ती मुभा आपल्याकडे नाही आहे, आपल्याकडे तितका ओपननेस नाही आहे की सहज जाऊन काउन्सिलर, सायकॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, थेरपिस्ट कोणाकडे जाता येईल. तितके रिसोर्सेस पण नाहीत, कारण कित्येक वेळा या सर्व्हिसेस महाग असतात, म्हणजे आवरली रेट्स खूप जास्त असतात आणि खूप कमी ठिकाणी अशा अपॉर्च्युनिटीज असतात. सो एजंट्स शोधणे, एजंट्स आयडेंटिफाय करणे. सो याच्यात आता सुरुवातीला आई ही एजंट बनून येते किंवा एका याच्यात मैत्रीण असते, शेवटच्या याच्यात ॲक्च्युली एक्सपर्ट येतो. पण त्याच्या आधी सो कोणीतरी एक, ज्याला आपण केमिस्ट्रीमध्ये कॅटलिस्ट म्हणतो, तर द बॉस कम्स इन एज अ कॅटलिस्ट. तो बॉस फारसं काही करत नाही,
लाईक हमीद दादा स्टेट राईट नाव की ते त्याच्यात आहे ऑलरेडी. त्याला फक्त कोणीतरी बाहेरनं बारीकशी जाणीव करून द्यायची गरज आहे. आता ती स्वतःहून सुद्धा होऊ शकेल का, तर होऊ शकेल, पण ती कोणाकडनं तरी जेव्हा त्याचं मिररिंग होतं किंवा कोणातरी दुजोरा दिला जातो तेव्हा ते जास्त सहज पद्धतीने घडणं एनेबलिंग होतं. सो म्हणून त्याच्यासाठी ते पोझिशनिंग तसं तिथे केलं होतं. याच्याबद्दल ॲक्च्युली आमचे पण बरेच वाद झाले होते की मग ज्या लोकांना अशी समजूतदार बॉस मिळणार नाही त्यांचं काय. त्याच दृष्टीने मी विचारला की प्रत्येकालाच अशी बॉस मिळेल असं नाही. दुसऱ्याकडे असा एखादा बॉस असेल जो म्हणेल की तुला काय झालं रडायला, काम कर चल, असंही असूच शकतं. पण मग याच्यात कुठेतरी बॉस नाही तर कोणीतरी असं मिळेल किंवा कोणीतरी तुम्ही स्वतःत असं शोधू शकाल. So it is about finding that agent either within oneself or around us, but we will find support. There cannot be no support. आणि कोणाशी तरी बोललं पाहिजे, बोलल्यानंतर मार्ग मिळू शकतो. Absolutely. त्यामुळे ह्या गोष्टी मनात न ठेवता कोणाशी तरी बोलल्या पाहिजे, तर असे एजंट मिळू शकतात आपल्याला. तर वैवाहिक समस्या ज्या सगळ्या नंतर निर्माण होतात किंवा त्या वैवाहिक समस्यांचा आणि समजा मनोविकार किंवा व्यक्तिमत्व विशेष किंवा दोष म्हणजे किंवा विशेष याचा काही संबंध आहे का? किंवा आता मग अशी जसं मैत्रा म्हणाली की कुंडली जशी मांडली पाहिजे, मानसिक कुंडली पण मांडायला पाहिजे, जसं आपण पर्सनॅलिटी टेस्ट करायला पाहिजे, तर त्याच्यात तो तसा काही संबंध आहे का? त्याच्याविषयी जरा आपल्याकडे लाख दुखों की एक दुआ आहे, कोणी मुलगा मुलगी नीट वागत नसली की लग्न करून टाका म्हणजे सुधारेल. हे आपल्याकडे पिढ्यानपिढ्या सांगितलेली गोष्ट आहे आणि अजूनही लोक ती अतिशय रिलिजियसली पाळतात की जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला मुलाचा किंवा मुलीचा की लग्न करून टाका म्हणजे सुधारेल. तर हे म्हणजे एका वाक्यामध्ये मानसिक आरोग्य आणि लग्न या संस्थांचं आपण कशी जोडी लावलेली आहे ते याच्यामध्ये स्पष्ट होतं. पण आपण बघितलंय की हा किती मोठा पट आहे. म्हणजे आजार हा एक भाग आहे की तीव्र मानसिक आजार असेल तर तो लपवू नये लग्नाच्या आधी, त्याच्याविषयी माहिती सांगायला पाहिजे. हे किती मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं तरी लोक हे लपवून लग्न करण्याचीच त्यांची कल असतो त्यांचा. आणि स्वाभाविक आहे, कारण की आपल्याकडे आजार आहे असं सांगितल्यावरती भले साधं डिप्रेशन जरी असलं तरी पण स्वीकारला जात नाही. त्यामुळे समाज म्हणून एक अशी काहीतरी विचित्र परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली आहे. पण नुसता आजाराचा हा प्रश्न नाही आहे. मला वाटतं की मगाशी जसं आपण म्हटलं की जोडीदाराच्या निवडीपासून त्या सगळ्या गोष्टी चालू होतात आणि आपण समाज म्हणून याचा कधी विचार केला की फक्त कांद्या पोह्यांमध्ये हे सगळं कसं होऊ शकेल. म्हणजे तुम्हाला त्या माणसाचं गुणदोष पण समजून घ्यायचे, त्याची ॲस्पिरेशन पण समजून घ्यायचे, मग तो अपयशाला कसं सामोरं जातो त्याच्याविषयी पण तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्या लैंगिकतेविषयी पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे सगळं करण्याची तुमची यंत्रणा म्हणजे काय तर कांदे पोहे. तर ही समाज म्हणून ही दांभिकता आपण स्वीकारायला पाहिजे आणि बदलायला पाहिजे त्याच्याशिवाय. कारण हे एक घटना नाही आहे ही, हे आपण लक्षात घेऊया की हा पट आहे. तो पट जर आपण समजून घेतला तर मग म्हणून आम्ही आनिसतर्फे परिचयोत्तर विवाह याच्याविषयी आपल्याकडे समाजामध्ये अजूनही डेटिंग ज्याला म्हटलं जातं की 14व्या 15व्या वर्षी मुलं मुली वयात येणार, त्यांना आकर्षण निर्माण होणार, लग्नाचं वय 30च्या पलीकडे जाणार आणि या मधल्या 15 वर्षात त्यांनी करावं काय अशी आपली समाज म्हणून अपेक्षा आहे. म्हणजे पालकत्व, लग्न आणि हे सगळं एकमेकांच्यात गुंतलेलं आहे. मग त्यांना मित्रमैत्रिणी होणार, त्यांना हे संवाद करण्याची व्यासपीठं उपलब्ध असली पाहिजेत. या यंत्रणा समाज म्हणून आपण तयार करायला पाहिजेत की कोणी जर आपला मुलगा मुलगी म्हणत असेल तर मला माझ्या जोडीदाराला जरा काय समजून घेऊ देत. तर त्याच्यासाठी काहीतरी वेळ लागेल त्यांना, 2-4 आता कमीत कमी ठीक आहे. मग बाहेर कांदे पोहे नाहीत ना तर आतल्या खोलीत जरा बोलून घ्या वेगळं, आम्ही बाहेर बसतोय तोपर्यंत, अशी आपल्याकडे यंत्रणा आहे. तर मला वाटतं त्या पलीकडे आपण जायला पाहिजे एकमेकांच्या. तर मग लग्न हे पुढचा त्यातला टप्पा येतो ज्याच्यामध्ये ते दोघं समजून घेतील एकमेकांना आणि मग त्याच्यात एकमेकांचे व्यक्तिमत्व, आजार याविषयी बोललं जाईल. त्यामुळे ती यंत्रणा उभं करणं हे पण मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीने एकच मी छोटीशी बाब सांगतो, म्हणजे जर सोप्यात सोप्पा जर थोडक्यात उत्तर द्या असं असतं ना, 2 वाक्यात उत्तर द्या वगैरे, तर नवरा म्हणजे जोडीदार निवडताना काय बघावं, तर मी आपलं माझ्यासाठी किंवा लोकांना सांगण्यासाठी एक ठोकताळा तयार केला. तो मी फक्त तुम्हाला सांगून ठेवतो की लग्न हे किंवा संसार किंवा नातं कुठलंही
हे समोरच्या व्यक्तीतल्या दोषांशी करायला लागतं. गुणांबरोबर कोणीही जुळवून घेऊ शकतं, बरोबर की नाही? त्यामुळं तुम्हाला वाटतं की ज्या व्यक्तीशी आपण प्रेम केलंय किंवा ज्याच्याशी नातं जोडायचंय त्याच्यातले 3 दुर्गुण तुम्ही सांगा. या प्रश्नाचं जर उत्तर देता येत असेल तुम्हाला आणि त्याच्याशी तुम्ही कसं मॅनेज करणार याचं जर नियोजन तुमच्याकडे असेल तर मग बाकीच्या गोष्टी सहन करणं म्हणजे अगदी थोडक्यात जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ह्या संसार हा दुर्गुणांशीच करायला लागतो आणि आपल्या सगळ्यांना रोज त्याचा अनुभव आहे. सगळेच हसतात, त्याच्यातच सगळं काय आलेलं आहे. तर एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजे पती पत्नींची तुम्हाला दोघांना प्रश्न आहे की वैचारिक भूमिका कशी असावी आणि आपापली स्पेस सांभाळत दोघांची एकत्र स्पेस, वेगळी स्पेस कशी करता येईल? नाही माहिती मला खरं अजिबात नाही माहिती. आम्ही आपलं धडपडत काहीतरी चालू आहे आमचं, पण म्हणजे मी आणि पर्ण आम्ही खूप वर्ष एकत्र कामही करतोय आणि खूप चांगले आम्ही मित्रमैत्रीण आहोत एकमेकांचे आणि त्यामुळे सस्टेन झालं आहे हे असं म्हणूया. आणि मध्ये आम्ही खूप खड्ड्यात जाऊन भांडत कसे तरी परत वर येत असं खूप काय 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 घडत इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे मला वाटतं की मैत्री टिकून आहे आणि त्यामुळे हे नातं टिकून आहे असं मला वाटतं. पण हे म्हणजे हे मला याचं हे उत्तर म्हणून नाही सांगता येणार. हा एक शेअरिंग या पातळीवर प्रत्येकाचं नातं आणि प्रत्येक माणूस एवढा वेगळा आहे की ते नातं ते त्या लोकांनाच कळतं दोघांना. म्हणजे इथे आता मैत्रा आहे, पर्णसुद्धा ती मानस उपचार ती शिकलेली आहे सायकॅट्री आणि हमीददादा तर सायकॅट्रिस्टच आहे स्वतः, पण सायकॉलॉजिस्ट. काय तू सायकॉलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट, सॉरी हा गोंधळ अजूनही असतो काय. पण तर त्यामुळे त्या अर्थाने मला परिभाषा माहिती नाही, पण एवढं नक्की कळते की हे असं एक ठोक उत्तर सगळ्यांना नसणार आहे. त्याचं ते नातं तसं कॅलिब्रेट करत, कारण गंमत तीच आहे त्यातली की म्हणजे जगही बदलतंय आणि आपणही बदलतोय. म्हणजे असं नाही की आपण कॉन्स्टंट आहोत आणि जगच बदलतंय, फक्त तू बदललास असं म्हणत असताना आपल्याला वाटतं अरे आपणही बदललो, सगळंच बदलतंय. म्हणजे नदीही वाहतीये, त्यातली काठीही पुढे पुढे चालली आहे, तिचीही झीज होतीये, दगडांची झीज होतीये, नदी वाहतीच आहे. त्यामुळे सगळंच या बदलणाऱ्या काळामध्ये हे कसं कॅलिब्रेट करत राहायचं आणि आपण आत्ता कोण झालेलो आहोत त्या व्हर्जनला स्वतः ॲक्सेप्ट करणं आणि समोरच्याला ॲक्सेप्ट करणं हे किती जमतंय हा सगळा काय धडपड चालू आहे. आणि हे नाही जमलं स्वतःला तर मदत घ्यावी. अगदी म्हणजे हमीददादाची मी पर्सनली सुद्धा मदत घेतलेली आहे सायकॅट्रिस्ट म्हणून अगदी रेग्युलरली. तर त्यामुळे आणि त्याची नक्कीच मदत झाली आहे, पर्स्पेक्टिव्ह मिळाला आहे. तर जितकं स्वतःला जमतंय तेवढं करावं, नाही जमलं तर मदत घ्यावी तज्ज्ञाची. पण ते मला असं वाटत नाही की ठोस कुठलं उत्तर आहे आणि ते सगळं जगच बदलतंय, आपणही बदलतोय, त्यामुळे ते उत्तर बदलत राहणार. त्यामुळे एक उत्तर मिळालं तर आता पुढची 40 वर्ष सेट झालो असंही नाही होणार. पुन्हा ते 5 वर्षांनी 2 वर्षांनी कदाचित पुढच्या महिन्यात बदलेल. तर ते सगळं बदलत्या काळात आपण बदलत समजून घेऊया स्वतःला आणि इतरांना असं वाटतंय. एका क्षेत्रात काम करणारे जर नवरा बायको असतील तर त्यांना कदाचित ते क्षेत्र खूप नीट माहिती असतं. म्हणजे इन अ वे त्या फिल्ममध्ये सुद्धा ती म्हणते की तू जितकं काम करतोस एवढं मलाही माहितीच आहे ना हे क्षेत्र. मग आता उद्या मी कुठल्या तरी दुसऱ्या अभिनेत्याबरोबर इंटिमेट सीन्स करणं नावाची गोष्ट प्रॉबब्ली काय इंजिनियर मुलाला कळणं खूप अवघड आहे की तू कसं त्याच्याबरोबर केलं. म्हणजे मी आत्ता आमचा मीडियम स्पायसी नावाचा सिनेमा येतो, पटकन प्रमोशन करून घेतलं मी आता 17 तारखेला. तर त्याच्यातला एक मुलगा होता, तो नॉन ॲक्टर होता आणि त्याच्याबरोबर माझं लग्न होतं असा सीन दाखवला होता. तर तो इतका घाबरत होता, तर मी त्याला म्हटलं घाल ना मंगळसूत्र, काही नाही होते, खोटं खोटं ॲक्टिंग चाललं. तर त्याचं लटलट हात त्याचे होत होते. मी त्याला म्हणते की काही नाही आहे, खोटं खोटं आहे. तर आता प्रॉबब्ली त्याच्यासाठी, कारण काय तो लॉयर आहे, त्याचा या क्षेत्राशी काही संबंध नाही, त्याला या माहीतच नाही आहे की हे एक आपण खोटं खोटं चालू आहे, ॲक्टिंगच चालू आहे. पण प्रॉबब्ली उद्या आलोकला हे समजण्याची पॉसिबिलिटी जास्ती आहे की म्हणजे आणि आमचं क्षेत्र पण असं आहे की उद्या तो दिग्दर्शन करता
करताना ॲक्टर्सच्या तो वल्नरेबिलिटीजला त्याला सामोरं जावंच लागतं, त्याशिवाय तो दिग्दर्शनच नाही करू शकत किंवा मला माझ्या को ॲक्टरशी संवाद साधावाच लागतो, त्याचं अंतरंग समजून घेतल्याशिवाय मी पात्रच नाही साकारू शकत. त्यामुळे आमची इतकं ते इंटिमेट, खरं सांगायचं तर नात्यांचा हा अख्खा आमचं इंडस्ट्री आहे, पण आम्ही एका क्षेत्रातले असल्याने त्याचा खरंच बऱ्यापैकी फायदा होतो. आणि दुसऱ्या बाजूला त्याचं म्हणजे असं पण आहे की एका बाजूला आम्ही असं ऐकतो की इफ यू लव्ह समवन सेट देम फ्री, असा एक आता नव्या पिढीचा सुद्धा विचार प्रवाह आहे, जिथे की आपण इंडिव्हिज्युअल स्पेसेसला प्रचंड महत्त्व देतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण कायमच असं ऐकत आलो की नाही नातं हे टिकवायचं असतं, असं काय झालं घेतलं की यूज अँड थ्रो असं ते नसतं, तर ते तुम्हाला टिकवायचंही असतं. तर आत्ताच्या पिढीसाठी हा एक समतोल साधणं की हे समजून घेणं की ओके आपल्याला प्रॉबेबली हे टिकवायला थोडं एफर्टही घ्यावे लागणार आहेत, पण हो आपल्याला इंडिव्हिज्युअल स्पेसेसही सांभाळायला लागणार आहेत. तर ही आत्ताची कॉम्प्लेक्स हा काळ आहे. मला एकच फक्त ॲड करायचं आहे, आणि हा असं ऑनगोईंग गेल्या काही काळातला विचार आहे, आणि ते एक असं वाटतंय की खरं तर आपण एकटे असतोच, म्हणजे एकटे जन्माला येतो, एकटे मरतो वगैरे हे सगळं झालं, पण आपल्याला बऱ्याचदा नाती आपण एकटेपणाची अपरिमित भीती यातून नाती तयार होतात की इतकी व्हॉइड झेपत नाही, एकटेपणा झेपत नाही, पोकळी झेपत नाही, आणि त्याच्यामुळे नाती तयार होतात आणि मग ती तोडता येत नाहीत. कारण मी जर का मग त्या व्यक्तीशी खरंही बोलता येत नाही, कारण खरं बोललो तर ती व्यक्ती तुटेल आणि मी एकटा पडेन. तर ते एकटेपणाची जी अपरिमित भीती आहे मनामध्ये, मी वैयक्तिक स्वतःबद्दलही जाणवलेली गोष्ट आहे. तर त्याच्याकडे जरा डोळे उघडून बघितलं पाहिजे की एकटेपणा हा असणारच आहे. तर नातं हे कदाचित आपण एकत्र आहोत, एकमेकांची कुबडी म्हणून एकत्र नाही होत, तर आपल्याला आयुष्य एकत्र जगायला मजा येते, हे एकमेव कारण एकत्र जगण्याचं असायला पाहिजे. कारण ते जर परावलंबित्वातून नातं तयार झालं तर ते कधी ना कधी मोडणारच आहे. असं पण एक वाटायला लागलंय की मला एकटेपणाची भीती वाटते म्हणून तू माझ्याबरोबर असं झालं तर मग त्याच्यावर इतकं आपण वजन टाकतो त्या दुसऱ्या व्यक्तीवर, कारण एकटं नाही जगता येत. एकांत या अर्थाने मी म्हणतो की इतकी व्हॉइड आणि इतकी भीती आहे एकटेपणाची की मग आपलं धरून ठेवा 10 लोक, मग ती खोटी नाती, वरवरची नाती अशी तयार होत राहतात आणि मग खरं वागताच येत नाही. तर ते जरा भिडलं पाहिजे एकटेपणाला प्रत्येकाने स्वतःच्या. हे मी स्वतःबद्दल बोलतोय, अनेकांना हे जमतही असेल, पण मला अपरिमित भीती वाटते आणि त्यामुळे त्याच्याशी भिडायची गरज आहे असं वाटतं. बरोबर. आणि ह्याच्यात ते कसं पुढे या शेवटच्या गोष्टीत हे आहे का, ते जसं काउन्सिलर आहेत ते म्हणतात की स्वतःशी असलेलं नातं सक्षम नसेल तर इतर नातीही पोखरायला लागतात असं वाक्य आहे. तर हे स्वतःशी असलेलं नातं कसं सक्षम करता येईल? त्यांनी त्याच्याकडे बघितलं कन्वी. अवघड प्रश्न. हा फारच अवघड प्रश्न आहे हा. तर मला वाटतं हेच जास्त चांगली उत्तर देत आहेत असं मला आता वाटायला लागलं. एक बाब तर नक्की आपल्याला सांगता येऊ शकेल की स्वीकार स्वतःचा आहे तसा, हे मी परवा एक म्हणजे काही वेळेला सोशल मीडियातले व्हिडिओ पण चांगल्या गोष्टी येतात. मी परवा एक चांगली हे बघितलं, असे सल्ले जे असतात तसे की आपण पालकत्वामध्ये अनकंडिशनल लव बोललं जातं, म्हणजे मुलांचा तुम्ही जशी आहेत तसा स्वीकार करा आणि स्वाभाविक आहे, त्याच्याशिवाय तुम्ही काही पुढे जाऊच शकत नाही, त्यांच्यातल्या गुणदोषांसकट त्यांचा स्वीकार करा. हे पालकत्वाविषयी आपण बोलतो, पण स्वतःविषयी नाही बोलत हे की स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार करा. ही मला वाटतं की कारण ते तुमच्या हातात नाही आहे, आणि स्वीकार केला याचा अर्थ बदल करू नये असं पण नाही होत. पण अनेकदा आपल्या सध्याच्या समाजामध्ये ज्याच्यात तुलना आणि स्पर्धा खूप आहे, त्याच्यामध्ये सतत स्वतःला फोकस खाली ठेवलं जातं. आपण हे बरोबर करतोय का, दुसऱ्याच्या तुलनेत बरोबर करतोय का. त्यामुळे स्वतःवरती म्हणजे परत हे गंमतशीर झाले की एका बाजूला स्वतःवरती टोकाचं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला स्वतःमध्ये सतत दुसऱ्याशी स्पर्धा करून त्याच्यापेक्षा पुढे जाण्याची इच्छा, असं काहीतरी एक सामाजिक स्वभाव आपण बनवायला लागलोय स्वतःचा. त्यामुळे मला वाटतं हे खूप आवश्यक आहे सध्या आपल्याला समाज म्हणून पण, की स्वतःबरोबर कम्फर्टेबल राहायला शिकणं, चुका झाल्या तर त्या स्वीकारणं, त्याच्यातनं मार्ग काढायला शिकणं. म्हणजे खरं परत ह्याच्यामध्ये काही फार अवघड भाग आहे अशातला हे नाही, जे काय बुद्ध सांगून गेलेलं आहे आत्तदीप भव. तर पण ते अवघड आहे, त्याच्यामुळे नाही जमत सगळ्यांना. तर तो प्रयत्न करत राहणं हेच मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या हातात. खूप छान आपल्या गप्पा आत्तापर्यंत रंगल्या.
थोडक्यात ह्या ज्या सगळ्या गोष्टींमधनं आपण एक टेक होम मेसेज घ्यायचा आहे की आपण जसं आता डॉक्टर हमीद म्हणाले की प्रत्येकाने आपला स्वीकार केला पाहिजे, आपल्या मुलांचाही जसा आहे तसा, जोडीदाराचाही तो जसा आहे तसा स्वीकार करायला पाहिजे, विशेषतः त्यातल्या दोषांचा स्वीकार करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असे कोणी मानस मित्र आहेत का ते शोधलं पाहिजे, आपल्याशी कोणाशी तरी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. तर त्याच्यातून ह्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत ह्या विकाराकडे आपल्याला नेणार नाहीत, त्या डिस्ट्रेस लेवललाच आपल्याला कोपअप करता येऊ शकेल. तर ह्या सगळ्या सत्राचा शेवट मी आमचे सिनियर डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी आत्ताच त्यांचा जो बुद्धांसोबत क्षणोक्षणी नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला त्यातल्या कवितेनी शेवट करतो आहे की ती कविता. सॉरी सर, मी एकच ॲड फक्त करू की या सगळ्या फिल्म्स ह्या फुकट ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि अजिबात यातली चांगली गोष्ट अशी की त्यांना आणि म्हणजे असंही नाही की ते कुठेतरी सबस्क्राईब करायला लागेल, काही नाही, ते यूट्यूबवर फुकट अवेलेबल आहेत. तर जितक्या त्या तुम्हाला पसरवता येतील आणि म्हणजे असं पण नाही की ते फक्त शहरातल्या मुलांसाठी आहेत, गावात ते सगळ्यांना त्यातले प्रश्न जवळचे वाटणार आहेत. तर त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांना बघायला सांगा, एवढंच. थँक्यू. चुकलेले सारे किंवा भ्रमलेले, संसारी दुःखात व्यस्त घडलेले, त्यांना मिळो दूध शुभ्र सद्भावाचे, शांत हो वणवा मनातला. प्रत्येकाची यात्रा होऊ दे सुफळ, मुक्काम वेगळे काफिल्यांचे. ज्यांना नाही साथ जगी समर्थांची, ज्यांना नाही साथ जगी समर्थांची, त्यांना त्यांचा ठाव सापडू दे का. जिथे आहे द्वंद्व विखारी तत्वांचे, तिथे शांती येवो मधुर चांदणे, तिथे शांती येवो मधुर चांदणे. अबला लेऊ दे सबलांचे लेणे, अबला लेऊ दे सबलांचे लेणे, शोषित उत्थान उत्कृष्टाचे. एकांड्याला सुद्धा सापडू दे बुद्ध, एकांड्याला सुद्धा सापडू दे बुद्ध. ईशावास्य वृत्ती भिनू दे श्वासात, ईशावास्य वृत्ती भिनू दे श्वासात. उपासना धर्म जगातले सारे, जाओ मिसळूनी मानवधर्मी, जाओ मिसळूनी मानवधर्मी. विज्ञानाचे ऐक्य फुलो तत्वज्ञानी, गाण्यांना बहर कैवल्याचा. मुदित मैत्रीत विरुदे अनित्य, नित्य सनातन ज्ञानसूर्य, नित्य सनातन ज्ञानसूर्य. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. तर आज या संपूर्ण कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपले हे सगळे पाहुणे आले, तर त्यांचे आपण आभार मानणार आहोत. आमच्याच जो आमचं डे केअर सेंटर आहे फिनिक्स, त्या फिनिक्समधल्या आमच्या शुभार्थींनी बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी देऊन, फुलाची पाकळी देऊन आपण त्यांचे आभार मानणार आहोत. मी विनंती करतो की डॉक्टर थँक्यू, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. म्हणजे सध्याचा अटेन्शन स्पॅन इतका छोटा झालेला असताना, म्हणजे आता व्हिडिओसुद्धा 30-30 सेकंदावरनं 10-5 सेकंदावरच्या स्टोऱ्या आलेल्या असताना तुम्ही सगळ्यांनी फिल्म्स बघितल्या, त्याच्याविषयी चर्चा केली आहे, याच्याबद्दल खरंच खूप छान वाटतं. ही आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांच्या वतीने आमचे तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तर पहिल्यांदा आपण आभार मानूया. हां बोला. मानसिक आरोग्य हा ज्वलंत प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून पण या ठिकाणी मी अप्रोच झालेली आहे आणि एक साधारण 4 ते 5 शाळा माझ्या अंडर आहेत की जिथे मी ॲडमिन CEO म्हणून काम करते. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आता सगळा सिलॅबस आणि हे सगळं बदललेलं आहे आणि जेव्हा याचा अभ्यासक्रम म्हणून केला जातो तेव्हा मानसिक आरोग्य सुधारणं शिक्षकांचं सुद्धा फार आवश्यक आहे असं प्रत्येक ठिकाणी महत्त्वपूर्ण सांगितलं गेलेलं आहे. आता हे मानसिक आरोग्य म्हणजे आता म्हटलं तर परिवार,
एक जो पर्यायाने आपला नवरा बायको मुलं आलेला आहे आणि दुसरा परिवार म्हणजे आपल्या चॉईसने आपण तो सिलेक्ट केलेला आहे. पण या दोन्ही परिवारांमध्ये मानसिक संतुलन साधणं आणि डायरेक्ट एनर्जीशी कॉन्टॅक्ट म्हणजे विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट येऊन म्हणजे मुलांना समजून घेणं, मॅनेजमेंटला खुश करणं, स्वतःला सांभाळणं, पालकांशी बोलणं, या सगळ्याच गोष्टी खूप जिकिरीच्या होतात. तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ह्या तर तुम्ही बिलकुल माइलस्टोन खूप छान घेतलेले आहेत, पण हे मानसिक आरोग्य जर आपण बालपणापासून जर हाताळलं आणि योग्य त्या पद्धतीने आपण प्रत्येक शाळेशी अप्रोच झालो आणि त्या पद्धतीने ते जर सुधारण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं बऱ्यापैकी ह्याचा उपयोग होऊ शकेल. आणि नो डाऊट आजचं खूपच छान आपलं सेशन झाला, कार्यक्रम छान झाला, खूपच शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं आणि ते ॲप्लिकेशन करायलाही खूप आनंद वाटेल. आणि मला असं वाटतं की आजच्या ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रत्येकाने एक एजंट म्हणून, समाज कार्यकर्ता म्हणून की बाबा असंही घडू शकतं आणि याकडे आपण असं बघितलं पाहिजे आणि असं वागलं पाहिजे आणि असं बोललं पाहिजे, हे प्रत्येकाने हा वसा आपण इथनं घेऊन जाऊया. थँक्यू डॉक्टर. थँक्यू रिंदाताई. आणि शाळांना आपण नक्कीच अप्रोच होऊ आणि नक्कीच त्यासाठी काहीतरी प्रयत्न करू. तर आपण आभार मानतो आहोत आपल्या पाहुण्यांचे. पहिले परिणाम पेठे यांचे आपण आभार मानूया. आलोक राजवाडे यांचे. डॉक्टर अमित नागोकर. अनुपम बर्वे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी ब्राह्मण सभा सुरुची कॅटरर्स यांचे पण मनापासून धन्यवाद. सिद्धिविनायक साऊंड सर्व्हिससाठी त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या ॲडव्हर्टायझिंगसाठी केदार पाध्ये व त्यांच्या ट्रायनेट कम्युनिकेशननी खूप मदत केली, त्यांचेही मनापासून आभार. पत्रकार श्री भगवान मंडलिक इथे उपस्थित होते आणि कोणी पत्रकार असतील तर त्या सगळ्या पत्रकार मंडळींचेही मनापासून आभार. सन फार्मासाचेही मनापासून आभार. माझ्या सगळ्या टीमचे मनापासून आभार. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला आणखीन प्रतिसाद दिला छान, त्याबद्दल तुम्हा सर्वांचेही प्रतिसाद, कोणाचे नाव राहिले असल्यास त्यांचे पण आभार. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं